गुड इव्हनिंग. माझा आवाज येतो आता सर्वांना? चॅट बॉक्स मध्ये येस. ओके ओके, थँक्यू विशाल, सईद, सौरभ. ओके, मी तुमच्या सर्वांचं वेलकम करतो. या कॉन्ट्रॅक्टिंगच्या क्षेत्रामध्ये तुम्ही दाखवलेला इंटरेस्ट आहे, जो आज तुम्ही माझ्या बरोबर या ठिकाणी 1 ते 1.5 तास नक्की कॉन्ट्रॅक्टिंग कसं करायला हवं, काय करायला हवं हे ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेले आहात. तुम्हाला आजच्या यामध्ये जाणून घ्यायचं आहे की तुमच्यासारखेच 45 पेक्षा जास्त इंजिनियर व कॉन्ट्रॅक्टर यांनी त्यांच्यामध्ये करून घेतलेले बदल व जे आज सक्सेसफुल आहेत, अशा इंजिनियर्स आणि कॉन्ट्रॅक्टर्सनी त्यांच्यामध्ये करून घेतलेले बदल हे तुम्हाला पूर्ण वर्षभरामध्ये आठवड्याला एक इंजिनियर अशा प्रकारे तुम्हाला ऐकण्यासाठी भेटणार आहेत. या ठिकाणी मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो व अभिनंदन करतो की तुम्ही सर्वांनी प्रोफेशनल ठेकेदार बनण्याचं ठरवलेलं आहे. तुमच्या सर्वांचा मी वेलकम करतो. कॉन्ट्रॅक्टर बनवू इच्छिणाऱ्या लोकांसाठी खास हा सेमिनार ऑर्गनाइज केलेला आहे. आपण याला वेबिनार म्हणू. मी गेल्या 10 तारखेपासून आणि मागच्या महिन्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी व गेल्या 10 तारखेपासून मराठवाडा व विदर्भ असे मिळून जवळपास 15 ते 20 जिल्हे फिरलेलो आहे. आणि या जिल्ह्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर बनू शकणाऱ्या अशा बऱ्याच जणांनी मला चांगला रिस्पॉन्स दिला. त्यातील बरेच जण जॉईन ही झाले. बऱ्याच जणांना जॉईन होता नाही आलं कारण त्यांना शक्य नव्हतं जिल्ह्याच्या ठिकाणी येणं. त्यामुळं मागच्या सेशन मध्ये बऱ्याच जणांनी रिक्वेस्ट केली होती की सर ऑनलाईन घेता आलं तर पहा. 2 दिवसापूर्वी एक सेमिनार घेतला होता. यामध्ये काही जणांनी पार्टिसिपेट केलं होतं, पण तरीही आज रविवार असल्यामुळे म्हणलं की आजही आपण एक सेमिनार ठेवू, जेणेकरून ज्यांना सुट्टी असते त्यांच्यासाठी हा बेनिफिशियल होऊ शकतो. तर मी तुमच्यासाठी हा खास डिझाईन केलेला, कॉन्ट्रॅक्टर बनणाऱ्यांसाठी खास डिझाईन केलेला सेमिनार प्रेझेंट करतो. परत एकदा माझा आवाज येतोय सगळ्यांना ऐकू? काही जणांनी चॅट मध्ये हे केलेलं आहे. नमस्कार अनुराग. ओके, येत आहे आवाज ऐकू. ऋषिकेश ओके, निलेश सुरे थँक्यू. ओके चालेल. आपण या कॉन्ट्रॅक्टर बनण्याच्या जर्नीमध्ये 16 सायंटिफिक मॉड्यूल्स ऍड केलेले आहेत. मी आजचा सेमिनार खास आणखी मला 2 दिवस वेळ भेटला. सेमिनार दररोज चालू होते, त्यामध्ये मला वेळ भेटत नव्हता. पण आजचा थोडा सेमिनार मी आणखी वेगळा केलेला आहे, कारण तुम्हाला नक्की काय करायचं आहे. सेमिनार खास तुमच्यासाठीच केलेला आहे. त्यामुळे मी माझं इंट्रोडक्शन पण एकदम सगळ्यात शेवटला देणार आहे. इन्स्टिट्यूटचं इंट्रोडक्शन पण सगळ्यात शेवटला देणार आहे. पण तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला का गरज वाटते हे करायची, याच्यावर मी जास्त फोकस करणार आहे. 16 सायंटिफिक मॉड्यूल्स आपण जे डिझाईन केलेले आहेत, ज्याच्यामध्ये 3E टेक्निक्स आहेत, 2B टेक्निक्स आहेत, QCT टेक्निक्स आहेत, त्याचबरोबर GLPMN टेक्निक आहे आणि 3C टेक्निक आहे. या एकदम डिटेलमध्ये मागच्या वर्षाचा फुल 1 वर्षाचा स्टडी करून तयार केलेला हा प्रोग्राम आहे, ज्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर बनण्यासाठी आपल्याला हे कॉलेजमध्ये शिकवलं गेलं नाही, शाळेमध्ये शिकवलं गेलं नाही, आपल्याला कोणी कॉन्ट्रॅक्टर शिकवायला नाहीये. हे सर्व शिकण्यासाठी आम्ही त्यासाठी प्रयत्न केले आणि काही एक फॉर्म्युला बनवलेला आहे, काही मॉड्यूल्स बनवलेले आहेत, काही टेक्निक्स तयार केलेले आहेत. त्या टेक्निक्सनी तुम्ही नक्की यशस्वी होऊ शकता.
या टेक्निक्स काय आहेत हे जाणून घेण्यासाठी मात्र तुम्हाला वर्षभरासाठी आपल्या बरोबर राहावं लागेल. तर एकदम डिटेलमध्ये म्हणजे गेल्या वर्षभर आम्ही हा प्रोग्राम रन करतोय. या प्रोग्राम मधून जे आउटकम्स निघालेले आहेत, जे रिक्वायर्ड आहे, ते आम्ही या ठिकाणी या टेक्निक्सच्या स्वरूपात मांडलेलं आहे. कारण आपल्याला कुठेही शिकवलं गेलं नाही. बरेच जण कॉन्ट्रॅक्टर बनायचं म्हणतात, त्यांचे 10वी झालेले आहे, 12वी झालेले आहे, पण कॉन्ट्रॅक्टर बनायचं आहे. काही जण डिप्लोमा डिग्री आहेत, पण कॉन्ट्रॅक्टर बनायचं कसं हे नाही माहित नाहीये. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे की या टेक्निक्स शिकायच्या आहेत, या सायंटिफिक मॉड्यूल्स शिकायचे आहेत, जेणेकरून आपण एक सक्सेसफुल ठेकेदार बनू शकतो. किती जणांना वाटतंय की सरकारी ठेकेदार बनावं? तर चॅट बॉक्स मध्ये मेन्शन करा. किती जणांना वाटतंय सरकारी ठेकेदार बनावं? येस, ऋषिकेश, बालाजी, इनामदार, विशाल, रोहन, अजय, भूषण, आकाश, शुभम, ओके, विशाल, उज्ज्वल, विपिन, निलेश, ओके 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 ओके, चलो ठीक आहे, थँक्यू. बऱ्याच जणांची इच्छा आहे सरकारी ठेकेदार बनायची आहे. आणि व्यवसाय कसा करावा याचं मार्गदर्शन मिळावं असं वाटतं का? येस, विशाल, यश, बिपिन, दिनेश, थँक्यू 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 थँक्यू. येस, ज्यांना व्हॉइसचा प्रॉब्लेम होतोय त्यांनी थोडस त्यांचा ऑडिओ कनेक्ट आहे का चेक करा एकदा. कारण बऱ्याच जणांचं असं पार्टिसिपंटच्या दिसतंय की ऑडिओ कनेक्ट नाहीयेत बऱ्याच जणांचे. अमोल सातपुते असतील, आशिष असेल, ऑडिओ कनेक्टेड नाहीये तुमचे, तर ऑडिओ कनेक्ट करा. ठीक आहे, ओके. व्यवसाय कसा करावा याचं मार्गदर्शन मिळावं असं वाटतंय. 25 क्वेश्चन्स आपण प्रत्येक वेळेस मांडत असतो. बऱ्याच जणांनी ते सॉल्व्ह पण केले असते. हे 25 क्वेश्चन्स मी आता तुमच्या समोर देत आहे. तुम्ही मला ते पाहून चॅट बॉक्स मध्ये त्याचा रिप्लाय द्या की तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी. तर 1246 जणांनी याच्यावर रिस्पॉन्स दिलेले आहेत. त्यांचे रिस्पॉन्स काय आहेत तेही पाहून घेऊ आपण. आणि तुमचे काय रिस्पॉन्स आहेत हे मला या ठिकाणी माहिती हवे आहेत. ठीक आहे. तर क्वेश्चन आपण सुरुवात करू. या ठिकाणी हे क्वेश्चन्स आहेत. सर्वांना व्यवस्थित दिसत आहे? येस. कामे कशी मिळवावीत हे माहित आहे का? तुम्ही तुमच्या याचा प्रश्नांची उत्तर द्या. होय असेल तर 2 पॉइंट्स कन्सिडर करा, नाही असेल तर 1 पॉइंट कन्सिडर करा. 25 क्वेश्चन्स आहेत म्हणजे कमीत कमी तुम्हाला 25 पॉइंट्स तर मिळणार आहेत. सगळे होय असतील तर 50 पॉइंट्स मॅक्सिमम मिळणार आहेत. तर तुम्ही कोणत्या पॉइंट पर्यंत आहात, किती स्कोर तुमचा होत आहे हे आपल्याला चेक करायचंय. जेणेकरून आपल्याला आपण कुठे आहोत, कोणत्या लेवलला आहोत, कॉन्ट्रॅक्टर बनण्यासाठी आपल्याला काय काय माहिती असावं लागतं, कोणते फॉर्म्युले आहेत, कोणत्या टेक्निक्स आहेत ज्या आपल्याला शिकाव्या लागतील हे आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे. तर कामे कसे मिळवावेत हे माहित आहे का? म्हणजे 1200-1250 जणांपैकी 750 जण असं म्हणतात की त्यांना हे कामं कसे घ्यायची हे माहित नाहीये. दुसरा क्वेश्चन आहे, तुमचा 5 वर्षाचा बिझनेस प्लॅन तयार आहे का? तर याच्यामध्ये पण 70% लोक म्हणतायत, 861 जण म्हणतायत की त्यांचा बिझनेस प्लॅन 5 वर्षाचा तयार नाहीये. 5 वर्षाचा बिझनेस प्लॅन तयार करणं हे खूप महत्वाचं आहे. कारण 5 वर्ष हे तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारे असतात. तुम्हाला पुढचे 30 ते 40 वर्ष व्यवसाय करायचा आहे. आपण असं धरू की पुढचे 30 वर्षच करायचं आहे आणि आपली रिटायरमेंट आपण 50व्या वर्षीच आपण घेणार आहोत. जे कोणी 20 वर्षाचे असतील त्यांनी असं ठरवा की आपण 30 वर्षच पुढचे काम करणार आहोत. आपली रिटायरमेंट आपण 50व्या वर्षी घेणार आहेत. पुढचं आपण काही बिझनेस करणार नाही, कारण बिझनेस एकदम आपला सेट आहे तेव्हा. तर तो सेट करण्यासाठी आपल्याला आपली पहिली 5 वर्ष महत्वाची आहेत. कारण बरेचसे बिझनेस बंद पडतात, ते पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी बंद पडतात. पण 3 वर्षानंतर, 4 वर्षानंतर जो बिझनेस व्यवस्थित करू शकतो, तो मात्र सक्सेसफुल नक्कीच होतो. यासाठी आपल्याला आपला 5 वर्षाचा बिझनेस प्लॅन तयार असला पाहिजे. हे कुठेही कॉलेजमध्ये, शाळेमध्ये कुठेही शिकवलं जात नाही.
तुम्हाला सक्सेसफुल करायची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. कॉलेजवाल्यांनी कोणीही तुम्हाला हे शिकवलं नाही. कुठल्याही शाळेमध्ये हे शिकवलं गेलं नाही. तुम्हाला सक्सेसफुल कसं बनायचं. त्यांनी फक्त त्यांचा बिझनेस केला. त्यांनी फक्त ही डिग्री घ्या आणि तुमचं काम झालं इथपर्यंतच तुम्हाला गाईड केलं. जे सब्जेक्ट्स होते ते थेरॉटिकल शिकवले. पण लाईफ स्किल्स काय आहेत, ठेकेदार बनायचं म्हटलं तर कसं बनलं पाहिजे हे त्यांना शिकवता नाही. तुमचा 5 वर्षाचा बिझनेस प्लॅन तयार आहे का? याच्यावर तुम्ही होय किंवा नाही उत्तर द्या. तिसरा क्वेश्चन आहे, तुम्हाला कामाचे नकाशे ड्रॉइंग वाचता येतात का? चांगली गोष्ट आहे. यामध्ये 766 जण होय म्हणलेत, कामाचे ड्रॉइंग आणि नकाशे वाचता येतात. पण त्यातही 480 जण असे आहेत की ज्यांना ते वाचता येत नाहीत. म्हणजे 40% लोक असे आहेत की ज्यांना कामाचे ड्रॉइंग आणि नकाशे वाचता येत नाही. तुमचा काय आहे तो त्या ठिकाणी तुम्ही चॅट बॉक्स मध्ये मेन्शन करा आणि पॉइंट लक्षात ठेवा किती आहेत. ठीक आहे. कारण एखादं काम भेटलं आपल्याला तर कामाचे नकाशे ड्रॉइंग आपल्याला वाचता येणं गरजेचं आहे. कामाचे लाईन आउट किंवा ज्याला आपण म्हणतो की सेंटर लाईन प्लॅन मार्किंग करणं किंवा लेआउट टाकणं, काही ठिकाणी म्हणलं जातं, विदर्भ साईडला लेआउट टाकणं म्हणलं जातं. तर हे पण 733 जण नाही म्हणतात. म्हणजे 60% लोक म्हणतात की त्यांना लाईन आउट करता येत नाही. 40% लोकांना करता येतं ते लाईन आउट. भरपूर गॅप आहे यामध्ये. कामासाठी लागणारे मटेरियल काढता येते का? यामध्ये 50-50 आहे. म्हणजे 50% लोकांना तरी सुद्धा 600 लोकांना काढता येत नाहीये. 646 आणि 600 लोक म्हणतात की त्यांना काढता येतं. कामासाठी मटेरियल किती लागणार आहे, त्याची क्वांटिटी काढता येते त्यांना. कामासाठी लागणाऱ्या मटेरियलची गुणवत्ता तपासणी करता येते का? तर कामासाठी आपण पैसे देऊन मटेरियल घेतो ना. आपलं मटेरियल चांगलं आलं पाहिजे ना आपल्याकडे मटेरियल. मटेरियल खराब क्वालिटीचं आलं तर क्वालिटी आपली खराब होणार आहे. पुढे जाऊन गव्हर्नमेंटमध्ये ना आपला सिक्युरिटी डिपॉझिट अडकणार आहे. बरेच कॉन्ट्रॅक्टर आपलं सिक्युरिटी डिपॉझिट भेटतच नाही या आशेनं काम करतात. पण का असं? कारण तुमचे कमाईचे 5%, 10% सिक्युरिटी डिपॉझिट तुम्ही तसा का ठेवायचा? तर काम खराब केले म्हणून? का कामाची क्वालिटी, मटेरियलची क्वालिटी खराब निघाली म्हणून? त्या ठिकाणी प्रॉब्लेम कशामुळे झालेला आहे? तर आपल्याला आपण जे मटेरियल घेतोय ते आपण पैसे पूर्णच देऊन घेतो ना. त्याला आपण पैसे काय अर्धवट देतो किंवा कमी देतो असं नाहीये. जर आपण त्याला पैसे पूर्ण देतोय तर कामाचं मटेरियल पण त्यांना आपल्याला व्यवस्थित दिलं पाहिजे. त्याच्यावरून काम खराब झालं तर दोष तुम्हाला देणार आहेत. त्या सप्लायरला कोणीही देणार नाही, कारण जबाबदारी तुम्ही घेतलेली ते काम पूर्ण करून द्यायची. तर कामासाठी लागणाऱ्या मटेरियलची गुणवत्ता तपासणी करता येते का? तर होय किंवा नाही मध्ये उत्तर द्या. 721 जण म्हणतात की नाही त्यांना देत आहेत. कामासाठी लागणाऱ्या ठेकेदारांना काम ठरवून देता येते का? ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. 655 जण 50% लोक म्हणतात की त्यांना काम ठरवून देता येतं. पण मी तुमच्यासाठी म्हणून सांगतो की मला या प्रश्नामधून काय म्हणायचं आहे की एखादं काम आहे, त्या कामाला गव्हर्नमेंटचं काम आहे, तर ते काम आयटम रेटनं आपल्याला दिलेलं असतं. ते जर बिल्टअप मध्ये जर आपल्याला काम पुढचा कॉन्ट्रॅक्टर मागत असेल आपल्याकडून काम आणि बिल्टअप नच करतात शक्यतो किंवा लमसम न केलं जातं, तर ते काम त्याला कसं ठरवून द्यावं? आपल्याला किती रुपये लेबरच्या मागे मिळणार आहेत आणि आपण त्याला किती मध्ये देतोय? ते आपल्याला परवडेल का? हे ठरवणं. कॉलम भरण्यासाठी डायरेक्ट नगावर मागतात. फुटिंग खोदण्यासाठी तुम्हाला डायरेक्टली नगावर मागतात. एक खड्डा ₹500, ₹1000, ₹1500 असा मागितला जातो. मग हे आपल्याला ठरवता येतं का? कामासाठी लागणाऱ्या ठेकेदारांना काम ठरवून देता येतं का? तर हे आपल्याला ठरवून देता यायला हवं. यात पण 50% लोक ठरवता येत नाही असं म्हणत आहेत. ठीक आहे. तर हे तुम्ही ठीक आहे. मी काही चॅट बॉक्स ओके ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही. पुढचा प्रश्न घेतो मी. कामाचे कोटेशन देता येते का? म्हणजे एखादं काम द्यायचं म्हणलं, काम घ्यायचं म्हणलं तर ही कामाची पहिली पायरी आहे. कामाचं कोटेशन देता येणं. तर 750 लोक म्हणजे 62% लोक म्हणतात की त्यांना कामाचं कोटेशन देता येत नाही. तर आपल्याला काम किती रुपयामध्ये करायचं आहे? किती मध्ये काम तुमचं होईल? लमसम करायचं म्हटलं तर किती होईल? 1250, 1300, 1500 त्यांच्या रिक्वायरमेंट आहे. त्या रिक्वायरमेंट मध्ये बसेल का? त्याचा कॉन्फिडन्स आपल्याला आहे का? या सर्व गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात. हेही कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही की कोटेशन कसं द्यायचं. कुठल्याही शाळेमध्ये शिकवलं जात नाही किंवा कुठल्याही कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचा कोर्स केलेले काही जण आहेत या ठिकाणी. मला चॅट बॉक्समध्ये दिलं होतं. त्यांना येतं का? त्यांना कामाचं कोटेशन कसं द्यायचं हे शिकवलं गेलं होतं का? सिव्हिल इंजिनियर आहेत.
अकॅडमिक मध्ये शिकवलं गेलं होतं का आपल्याला कामाचं कोटेशन कसं द्यायचं? 776 लोक म्हणतात की कामाचं कोटेशन, कामाचं अग्रीमेंट कसं तयार करता येईल, कामाचं अग्रीमेंट कसं तयार करायला पाहिजे, हे कॉलेजमध्ये शिकवलं गेलेलं नाहीये. म्हणजे कॉलेजनं केलं काय मग आपल्या बाबतीत? शाळेनं केलं काय? किंवा आपण ज्या एखादी इन्स्टिट्यूट जॉईन केली होती तुम्ही कन्स्ट्रक्शन सुपरवायझरसाठी, त्यांनी केलं काय मग? जर आपल्याला कामाचं अग्रीमेंट तयार कसं करता येतं, तयार कसं केलं पाहिजे हे माहित नाहीये. त्यामध्ये कोणकोणते क्लॉजेस टाकले पाहिजे जेणेकरून मला लॉस होणार नाही, ते शिकवलं गेलं नाही. तर त्याचा उपयोग काय? 67% लोक, 839 लोक म्हणतात की त्यांना कामाचं अग्रीमेंट तयार करता येत नाही. खूप मोठा गॅप आहे, खूप मोठा हा स्किल गॅप आहे. आणि हा का आहे तर फक्त आणि फक्त दोष जातो तो फक्त आपल्या एज्युकेशन सिस्टीमला. मग आता आपल्याला दोष देण्यात काही पॉईंट नाहीये. कामाचे अंदाजपत्रक इस्टिमेट तयार करता येते का? हा मी पुढचा प्रश्न घेतो. कामाचं अंदाजपत्रक इस्टिमेट तयार करता येत नाही, हे पण 775 जण म्हणतात. गव्हर्नमेंटचं इस्टिमेट तयार करणं थोडी प्रोसेस वेगळी असते, थोडीशी वेगळी असते. तर ते तुम्हाला येतं का नाही, हे कॉलेजमध्ये गव्हर्नमेंटचं इस्टिमेट तयार करायचं हे शिकवलं जातं, किंवा कन्स्ट्रक्शन सुपरवायझरच्या कोर्समध्ये शिकवलं जातं. कामाचं इस्टिमेट चेक करता येतं का, याबाबत मात्र 50% लोक हो हो किंवा नाही मध्ये आहेत. तरी सुद्धा 672 लोक म्हणतात की त्यांना कामाचं इस्टिमेट चेक करता येत नाही. टेंडर मधील अटी शर्ती वाचता येतात का? तर ही गोष्ट चांगली आहे की 70% लोक म्हणतात टेंडर मधल्या अटी शर्ती वाचता येतात. पण या 70% लोकांना मी असं म्हणतो की परफॉर्मन्स सिक्युरिटी डिपॉझिट, बिड कॅपॅसिटी, हे क्लॉजेस त्यांना माहित आहेत का, ते वाचता येतात. आपण जर काम बिलो जाऊन करत असेल तर आपल्याला किती रुपयाचा डीडी द्यावा लागेल, आपल्याला किती सिक्युरिटी द्यावा लागेल, हे त्यामध्ये लिहिलेलं आहे का, या अटी शर्ती वाचणं गरजेचं असतं. आपल्याला पेमेंट कधी भेटणार आहे, आपल्याला बिल कधी द्यायचं आहे, हे वाचता येणं गरजेचं आहे. ऑनलाईन कामं शोधता येतात का? तर 670 लोक म्हणतात की नाहीत. कारण टेंडर हे आजकाल ऑनलाईन निघतात सर्व ना. कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही, अजूनही शिकवलं जात नाही ऑनलाईन कामं कसे शोधले जातात. ऑनलाईन टेंडर भरता येतात का? 973 म्हणजे 80% लोक म्हणतायत की त्यांना ऑनलाईन टेंडर भरता येत नाहीत. म्हणजे गेले 6-7 वर्ष आम्ही काम करतो याच्यामध्ये, पण आणखी सुद्धा खूप मोठा ह्यूज स्किल गॅप आहे. आम्ही आता जवळपास सगळ्या ट्रेनिंग म्हणून 10,000 पेक्षा जास्त कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर्सना ट्रेनिंग प्रोव्हाइड केलेलं आहे. इस्टिमेशन आणि ई टेंडरिंग मध्ये म्हणला तर 7,000 प्लस कॉन्ट्रॅक्टर आणि इंजिनियर्स आहेत. पण तरी सुद्धा एवढा मोठा गॅप आहे की 1200 मधील 1250 मधील 973 म्हणजे 78% लोक म्हणतात की त्यांना ऑनलाईन टेंडर भरता येत नाही. म्हणजे बाहेर पैसे द्यावे लागतात, बाहेर काम टेंडर भरायला जावं लागतं. त्यामुळे त्यांच्या हातातली कामं जातात, वेळ जातो, पैसा जातोय आणि पर्सेंटेज पण लीक होते आपली. त्याचबरोबर टेंडर किती कमी टाकावे याचाही अंदाज येत नाही. 80%, 81% लोक म्हणतात की त्यांना किती कमी रेटनं टेंडर टाकावं, किती बिलोनं काम घ्यावं. बरेच जण म्हणतात ना, मी 40% बिलोनं, 30% बिलोनं, 20% बिलोनं रेट चालू आहे. पण 80-81% लोक म्हणतात की त्यांना कामाचं टेंडर टाकता येत नाही. तुम्हाला किती जण वाटतंय? तुम्हाला येतं का? तुमच्या पॉइंट मध्ये ऍड करा. तुम्हाला किती पॉइंट्स पडतात ते लक्षात ठेवा. ठीक आहे. 1018 जण म्हणतात टेंडर किती कमी टाकावे. काम योग्य गुणवत्तेचे होत आहे हे तपासणी करता येते का? म्हणजे एक्झिक्युशन मध्ये आहेत, सगळे चांगले आहेत. म्हणजे काम दिसायला चांगलं दिसलं पाहिजे आणि हे करता यायला पाहिजे. तर 650% याचा प्रमाण आहे की काम योग्य गुणवत्तेचे होत आहे, क्वालिटीमध्ये होत आहे हे तपासणी करता येते. एकूण काम किती रुपयात होईल हे ठरवता येत नाही अजून सुद्धा 55% लोकांना. म्हणजे त्या कामाचं बजेट बनवून ते काम माझं एवढ्या रुपयामध्ये पूर्ण होईल, एवढा मला प्रॉफिट राहील, प्लंबिंगला मला एवढा खर्च येईल, इलेक्ट्रिकलला मला एवढा खर्च येईल, प्लॅस्टरिंगला मला एवढा खर्च येईल, हे अजून सुद्धा ठरवता येत नाहीये 700 जण. कामाचं बिल बनवता येतं का? तर होय, 728 जण म्हणतात की कामाचं मोजमाप करता येतं, म्हणजे कामाचं मेजरमेंट करता येते. 728 जण म्हणतायत, पण 518 जण अजूनही मोजमाप करता येत नाही म्हणतायत. मोजमाप करता येणारे जास्त आहेत, पण बिल बनवता येत नाही. म्हणजे मोजमाप केलंय पण त्याचं बिल बनवता येत नाही. म्हणजे 728 जणांना मोजमाप करता येतं, पण 527 म्हणजे यातला डिफरन्स जो पाहिला तर 200 जणांना मोजमाप करता येतं पण बिल बनवता येत नाही. का असं होतं? गव्हर्नमेंटचं बिल का शिकवलं गेलं नाही आपल्याला कॉलेजमध्ये? जर एवढं मोठं लायसन्स भेटतं, सिव्हिल इंजिनिअरिंग झाल्यानंतर 1.5 करोडचं लायसन्स भेटतं,
1 वर्षाचा कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचा कोर्स केला तर 10 लाख रुपयाचं लायसन भेटतं. मग त्या अकॅडमिक मध्ये त्याच्यामध्ये का नाही ऍड केलं की कसं बिल बनवायला पाहिजे, कसं मेजरमेंट घ्यायला पाहिजे, कशा टेंडर भरले गेले पाहिजे. जमिनीचा सर्वे करता येतो का तुम्हाला? आता जमीन आपण रोडचं काम घेतलं, आपल्याला रोडचं काम भेटलं तर त्याचं मेजरमेंट आपल्याला करता यायला पाहिजे. 845 जण म्हणतात की नाही करतायत, जमिनीचा सर्वे करता येत नाही. एखादं पाईपलाईनचं काम भेटलं तर आपल्याला ते पाईपलाईन टाकता यायला पाहिजे. त्याच्या लेवल देता यायला पाहिजे त्या पाईपलाईनचं. आणि सुरुवातीच्या काळात आपल्याकडे जास्त कामं नसतात. पहिले 3-4 वर्ष आपल्याकडे कामं कमी आहेत. मग ह्या कमी कामामध्ये आपण मिळणारे पैसे पण दुसऱ्याला द्यायचे का? वर्ध्यामध्ये एक जण कॉन्ट्रॅक्टर आले होते, 30-40 लाख रुपयाचा 30 का 40 लाख रुपयाचा टर्नओव्हर होता त्यांचा. त्यातले ते म्हणले की 2-1 लाख रुपये त्यांचे नुसते हे बाहेरचे कामं करण्यासाठी जातात. बिल बनवायला बाहेर देणं, टेंडर भरायला बाहेर देणं, टोटल स्टेशनची कामं करून घेणं, इस्टिमेट तयार करून घेणं. म्हणजे 5% रुपये 5% बाहेर जातात. मग ते आपले वाचले तर काय व्हायचे? 2 लाख रुपये सुद्धा मोठी किंमत झाली. 15,000 रुपये ते 17,000-18,000 रुपये महिना झाला. जो एक सिव्हिल इंजिनियर आता सुद्धा जॉब करायचा म्हणलं तर त्याला तेवढं भेटत नाही. तर हे आपल्याला करता यायला पाहिजे. 845 लोक नाही म्हणतात. जीएसटीची माहिती आहे का? आता 611 जण नाही म्हणतात, 635 जण हो म्हणतात. पण जीएसटीची माहिती म्हणजे मी फुल फॉर्म विचारलेला नाहीये या ठिकाणी. तर जीएसटी कोणत्या आयटमला किती असतो आणि तो आपल्याला त्याचा बेनिफिट काय होतो? आपल्याला गव्हर्नमेंट कडून किती भेटतो, आपल्याला पुढे किती पे करतोय आपण. आपल्याला लेबर कॉन्ट्रॅक्टर जीएसटीचं बिल लावून देत नाही. आपल्याला वाळूचा सप्लायर जीएसटीचं बिल लावून देत नाही. मग ती बिलं कशी करतात, त्याचं काय केलं पाहिजे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. ESIPF ची माहिती नसणारे 907 जण आहेत. 72% लोक म्हणतात की ESIPF ची माहिती नाहीये. जो आपल्याला कॉन्ट्रॅक्टरशिप करायची असेल तर महत्वाचा मुद्दा आहे तो. PTRC PTC 90% लोक म्हणतात की त्यांना PTRC PTC माहित नाही. जे गरजेचं आहे, प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर प्रत्येक टेंडर मध्ये पीटी मागितलेला असतो, प्रोफेशनल टॅक्स मागितलेला असतो. लेबर इन्शुरन्सची माहिती 813 जण म्हणतात नाही माहिती. तुम्हाला माहित आहे का? चेक करा, काउंट करा, तुमचा काउंट लक्षात ठेवा. टॅक्सेशन बद्दलची माहिती आहे का? तर 971 जण म्हणतात की टॅक्सेशन बद्दल 77% जण आहेत, ते 78% टॅक्सेशनची माहित नाहीये. मग जर आपण बिझनेस करणार आहे तर या जर गोष्टी आपल्याला माहित नसतील तर मग आपण कसं करणार आहे? खूप मोठा गॅप येत आहे, दिसत आहे ना हा. किती तुमचे पॉइंट्स आलेत? 40च्या वर किती जण आहेत? चॅट बॉक्स मध्ये मला 40च्या वर किती जण आहेत? 40 पॉइंट्स आणि अबाव 50 पॉइंट्स आहेत. चला टोटल करा. चला तोपर्यंत वेळ देतो. चला टोटल करा, टोटल करून घ्या. टोटल करा. जे 25 क्वेश्चन्स आहेत त्याची तुम्हाला किती जाणवलेले आहेत? होईला 2 पॉइंट द्यायचे आहेत, नाहीला 1 पॉइंट द्यायचा आहे. कमीत कमी 25 तर पडले पाहिजे, कारण सगळे नाही जरी म्हणलात तरी तुम्हाला 25 पडणार आहे. 40च्या वर किती जण आहेत? सचिन बुमरे 40 आहेत म्हणतात. आकाश माळेच्या अपोर्टी आहेत. दोघं जण आहेत जे 40 वर आहेत. तर त्यांना माझं असं म्हणणं आहे की 40च्या वर जे असतील त्यांना पूर्ण ट्रेनिंगची आवश्यकता नाहीये. त्यांना काही थोडेफार स्किल्स कमी आहेत, तर ते त्यांना तेवढं करणं गरजेचं आहे. 30च्या वर जे असतील, 30च्या वर बरेच जण दिसतात. यश आहेत, दीपेश आहे, विशाल आहे, यतीन आहे, प्रणव आहे 30. तर 30 आणि 30च्या वर जे असतील त्यांना काही कोर्सेस म्हणजे 50% तरी त्यांना ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे असं वाटतं, कारण कॉन्ट्रॅक्टरशिप मध्ये ते आणखीही. आणि 25 to 30 म्हणजे तुम्हाला 30च्या जे पॉइंट्स पेक्षा खाली असतील त्यांना असं मला म्हणणं आहे की त्यांना भरपूर काही शिकायची गरज आहे.
कॉन्ट्रॅक्टरशिप मध्ये भरपूर काही शिकायची गरज आहे. टॅलेंट आहे तुमच्याकडे, टॅलेंट आहे, तुम्ही एज्युकेशन घेतलेलं आहे काही ना काहीतरी, पण स्किल्सची कमी आहे. हे स्किल्स शिकवले गेले नाहीयेत, हे स्किल्स शिकवले गेले नाहीयेत. जे कॉलेजचं काम होतं त्यांनी ते केलेलं नाहीये. त्यामुळं आम्हाला आमची जबाबदारी आता ही घ्यावी वाटते की ही गॅप भरून काढायची गरज. तुम्हाला सक्सेसफुल बनवण्यासाठी आम्ही हे करत आहोत. कारण या गोष्टी जर नसतील तर अर्धवट ज्ञान घेऊन बरेचसे बिझनेस पाहताय तुम्ही की जे चालू होतात ते बंद पण बरेचसे होतात. सक्सेसफुल बनायचं असेल तर आपल्याला व्यवस्थित आपला प्लॅन करून काम केलं पाहिजे. तर मग जाणून घ्या आमच्याकडचे जे 7,000 पेक्षा जास्त इंजिनियर्स आणि कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांनी त्यांच्यामध्ये काय काय बदल करून घेतले होते आणि आता ते त्यातील काही जणच मी सांगतोय तुम्हाला, काही जणच आता काय करत आहेत. विकी वाघमारे जालन्याचा आहे. 3 वर्षापूर्वी त्यानं काम चालू केलं होतं, आता त्याच्या हातामध्ये 16 काम आहे. आकाश राऊत वर्ध्याचा आहे. 2 वर्षापूर्वी त्यानं चालू केलं होतं, आता त्याचा टर्नओव्हर 40 लाख रुपयाचा. चांगली अचिव्हमेंट आहे 40 लाख रुपयाचा टर्नओव्हर सुद्धा 2 वर्षामध्ये. अक्षय भोसले बारामतीचा आहे. मागच्या 5 वर्षापासून काम करतो. आता त्याचा 4 वर्क इन हँड आहेत. या वर्षी चालू झालं वर्ष आपलं मार्च पासून एप्रिल मे जून 3 महिन्यामध्ये 4 हातात काम आहेत. त्याचबरोबर टेंडर वर्ल्ड म्हणून त्यांना टेंडर भरून द्यायचा आणि टेंडर पब्लिश करायचा बिझनेस पण त्यांना चालू केलेला. गणेश कचरे मागच्या बॅचचे आहेत. 12 महिन्यामध्ये 4 कामं पूर्ण केले. काहीतरी त्यांनी केलं यामध्ये. अनुराग भोईर नागपूरचा आहे. मला वाटतं अनुराग आता पण आहे वाटतं, मला वाटतं आपल्या या ठिकाणी. अनुराग ओके दिसत नाही, मला वाटतं हे झालं वाटतं. अनुराग भोईर नागपूरचा आहे. 62 एस्टिमेट त्यानं मागच्या 6 महिन्यामध्ये केली, 12 करोड रुपयाची. खूप चांगली अचिव्हमेंट आहे. प्राऊड फील होतं याच्याबद्दल पण की घेतलेल्या एज्युकेशनचा त्यानं चांगला उपयोग करून घेतलेला आहे. भाविक बगडे अरणी यवतमाळचा आहे. 3 तालुके आहेत आता त्याकडं, अरणी हे तुमचं घाटंगी आणि दिग्रस. 10+ एस्टिमेट्स त्यानं केलेले आहेत. अच्छा अनुराग आहे या ठिकाणी, अनुराग पण आहे. अनुराग येस एकच मिनिट, हँड रेस करताय आहे. अनुराग आहे. येस सर. येस अनुराग पण नेमका यामध्ये आहे. बाकी कोणी असेल तर मला तसं चॅट बॉक्स मध्ये मेन्शन करा. अनुरागनं चांगलं हे केलेलं आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्टिंग काही ना काहीतरी स्वतः करायचं आहे, एक्सपिरियन्स घ्यायचा आहे आणखी, पण तरी सुद्धा जे ज्ञान त्यानं घेतलं त्याच्यावरून त्यानं हे सुरुवात केलेली आहे. याच्यामुळे कॉन्टॅक्ट वाढतात, याच्यामुळं आपलं मार्केटमध्ये ओळख वाढते, जी आपल्याला सगळ्यांना गरजेची असते ती पुढे जाऊन. येस अनुराग काही बोलू इच्छितो तू? हो सर. येस अनुराग. सर जे तुम्ही मॉर्निंग टेक्निकल क्लब ही बॅच ओपन केली होती, येस त्याचा सर कमी पैशात पुरेपूर फायदा मी उचलण्याचा प्रयत्न केला, एका शब्दात सांगा. बरोबर. आणि त्यामुळे सर मी एक्झॅक्टली हे माझं प्रोफेशन म्हणून पण बघतोय आणि पुढे सर यांनी कॉन्टॅक्ट वाढवून जर मी त्यांच्यासोबत मैत्री तयार करू शकलो तर समोर मी त्यांच्यासोबत काम करू शकतो, ह्या उद्देशाने मी समोर काम करतो. बरोबर. म्हणजे आता अनुराग एकदम चांगलं बोलला की हा काळ त्याचा सुरुवातीचा काळ आहे. या सुरुवातीच्या काळामध्ये तो कॉन्टॅक्ट वाढवण्यावर फोकस करतोय, त्याबरोबर तो काम पण करतोय. पण येस येस अनुराग. सर एक तरुण मुलं असतीलच इथे, तर त्यांना एक मला सांगायचं आहे. येस अनुराग. हॅलो. येस येस सर माझं वय फक्त सर 22 वर्ष आहे. येस 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 अनुराग ऐकू येतो, बोल बोल. हा सर. सो सर हार मानू नका, थोडं थोडं जरी स्किल डेव्हलप करत गेले तुम्ही तरी खूप समोर काही सिव्हिल मध्ये बरंच मोठा आहे.
तर मला हे जे तरुण मुलं आहेत 23 वर्षापर्यंतचे किंवा जे नुकतेच पासआउट झाले आहेत त्यांच्यासाठी सांगू इच्छितो. थँक्यू. चांगला एक थँक्यू सर. मैत्रीचा सल्ला दिलास तू सगळ्यांना. असंच मदत पण करत राहा सगळ्यांना. मी नक्कीच तुला बोलवणार आहे. या सगळ्यांचं आम्ही जे म्हणले की 40+ जे इंजिनियर्स आहेत, जे आता काही ना काहीतरी करत आहेत आणि आपल्या टच मध्ये आहेत, तर प्रत्येकाने 1 तास तरी कमीत कमी द्यावा आपल्या जे मागून येणारी जे नवीन इंजिनियर्स आहेत, जे नवीन कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, त्यांना गायडन्स करण्यामध्ये. कारण सोनार आणि कान टोचलेले चांगले असतात. ते दुखत पण नाही तसं ते. बरोबर. आम्ही कितीही बोललो तरी एक आमचा तो ट्रेनर किंवा आम्ही एक सर या उद्देशानं थोडंसं हे होतं. पण तुम्ही ऍज अ कॉन्ट्रॅक्टर, ऍज अ प्रोफेशन म्हणून तुम्ही यामध्ये काम करत आहात. तुमचं चांगल्या प्रकारे ऐकलं जातं सगळ्यांकडून. येस. थँक्यू. येस. भाविक बगडे. या पण म्हणजे मी असं सहज आता विदर्भामध्ये फिरत होतो म्हणून मी विदर्भाचे जास्त निघालेले आहेत. मी सहज त्यांना मेसेज केले होते की काय चालू आहे, म्हणजे मी आहे त्या ठिकाणी. तर त्यांच्याकडून मला हे समजलं की आता तो डेली 10+ एस्टिमेट करत आहे. 3 तालुके त्याच्याकडे आहेत, आर्णी, घाटंगी आणि दिग्रस. गोपाल पवार यांच्याशी कॉन्टॅक्ट केला, पुसद यवतमाळचा. 50+ एस्टिमेट केले त्यानं पण 6 महिन्यामध्ये. मी स्वतः कॉन्ट्रॅक्टिंग पण करत आहे. सूरज क्षीरसागर, कोरेगाव, साताऱ्याचा. 2.5 करोडचे एस्टिमेट्स त्यानं तयार केले. सुरुवात केली आहे, पण कमी जास्त होऊ शकतो. मला सांगायचा उद्देश याच्यामधून हा आहे की यश यायला वेळ पण लागू शकतो, यश यायला लगेच पण येऊ शकतो. पण ही अचिव्हमेंट सुद्धा तुम्हाला एक चांगला माइलस्टोन देणारी आहे. तुमचा 5 वर्षाचा बिझनेस प्लॅन जर तुम्ही तयार करून पाहिला तर तुम्हाला असं दिसेल की पहिल्या वर्षी तुम्ही फक्त 20-25 लाखाची जरी कामं केली तरी सुद्धा तुम्ही 5व्या वर्षी महिन्याला 1 लाख रुपये सुद्धा तुम्ही कमवू शकता. 5व्या वर्षी. जे आता तुम्ही जॉब जर करायला सुरुवात केली तर तुम्हाला हार्डली 30, 40, 50 हजार रुपयांपर्यंत चांगले जरी किती जरी तुम्ही स्किल दाखवले तरी 5व्या वर्षापर्यंत तेवढी सॅलरी तुमची जाऊ शकते. पण बिझनेस मधून ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला खूप भेटू शकतात या ठिकाणी. या ठिकाणी अनिश देसाई आहेत. 6 महिन्यामध्ये, मागच्या 6 महिन्यामध्ये फर्स्ट टेंडर त्यांना भेटलेलं आहे, सांगलीचं आहे. रोहित दैटे, निजामपूर, साखरे, धुळेचा आहे. 3 महिन्यामध्ये पहिलं टेंडर भेटलं. पण दुसरी त्याची जमेची गोष्ट म्हणजे 11 ग्रामपंचायत त्याच्याकडे आहेत. 11 ग्रामपंचायतच्या DSC पब्लिश करण्यासाठी, टेंडर पब्लिश करण्यासाठी त्याच्याकडे आहेत. एस्टिमेशन आणि बिलिंगचं काम तो धुळे ZP मध्ये करतो. म्हणजे हा पण कॉन्टॅक्ट बिल्ड करण्याकडे त्यांना पण फोकस ठेवलेला आहे. हे तुम्ही करू शकताय. मी पुढचं एक एक्झाम्पल तुम्हाला देतो. अभिजित जाधव, मागच्याच बॅचचा आहे अभिजित जाधव, पण नागपूरचा आहे. पेंटिंग, वॉटरप्रूफिंग. रिस्क कमी घेतो म्हणला सर हा. रिस्क कॉन्ट्रॅक्टिंग मध्ये किंवा त्यामध्ये मला गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग मध्ये नको, पण रिस्क कमी घेऊन, इन्व्हेस्टमेंट कमी ठेवून मला बिझनेस करायचा आहे. ज्याच्यामध्ये पेंटिंग आणि वॉटरप्रूफिंग हे खूप मोडतात हे बिझनेस. ज्याच्यामध्ये प्रॉफिट जास्त आहे, इन्व्हेस्टमेंट कमी आहे. हे त्यानं चालू केलेलं आहे. म्हणजे तुम्ही ठरवलं पाहिजे. विशाल घोलप, ठाण्याचा आहे. पहिलं काम 1.20 करोडचं भेटलं. किती कामं केलीत मग विशाल? एकच काम केलं आहे 1.20 करोडचं. कसे काय जमले? तर काकाच्या रेफरन्सने भेटलं. म्हणजे मी ह्याचं उदाहरण एकदम शेवटला ठेवलं, कारण का तर अशाही केसेस होऊ शकतात. त्यासाठी कॉन्टॅक्ट बिल्ड करणं हे महत्वाचं आहे. आपले कॉन्टॅक्ट, आपले रिलेटिव्ह, आपलं हे पण महत्वाचं आहे. पण आपला मेन प्रॉब्लेम काय होतो की आपल्याला हे करायचं कसं? आपला मेजरली वेळ कशात जातो माहितीये का? प्रवाहाच्या विरोधात वाहण्यातच जातो आपला कायमच. म्हणजे जी सिस्टीम चालली त्या सिस्टीम प्रमाणे न जाता विनाकारण त्या सिस्टीमवर काहीतरी चर्चा करत बसायच्या आणि त्यामध्ये आपला वेळ घालवायचा. आपण फोकस करत नाही की मला एक टार्गेट ठेवून त्याच ठिकाणी जायचं आहे, प्रवाह चालला आहे त्याच ठिकाणी जायचं आहे, सिस्टीमचा पार्ट बनून जायचं आहे. सिस्टीमच्या ऑपोजिट जर जात बसला तर त्यामध्ये तुमचा वेळ वाया जाणार आहे. आणि हे करणं, ते केल्याशिवाय पर्याय नाहीये, कारण आपण बिझनेस करतोय. आपल्याला क्रांतिकारक किंवा समाज सुधारक बनायचं नाहीये. त्यामुळं सिस्टीम जी चाललेली आहेत यामध्ये एवढे पर्सेंटेज कोणाला द्यावे लागतात, कामं मॅनेज असतात, ओळखीनं कामं भेटतात, कामं
किती बिलो जायला पाहिजे, कोणाला किती किती वाटप असतं, हा सिस्टीमचा भाग आहे. आणि तो केला नाही तर होणार नाहीये. तुम्ही समाज सुधारक किंवा क्रांतिकारक बनायचं नाहीये आपल्याला. आपल्याला बिझनेस करायचा आहे. तर बिझनेस करण्यासाठी प्रवाहाच्या विरोधात अजिबात जायचं नाही आपल्याला. आपल्याला सिस्टीमचा पार्ट बनून जायचं. हे पटतंय? या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कॉलेजमध्ये किंवा कुठेही शिकवल्या जाणार नाहीत. आम्ही स्किल डेव्हलपमेंट प्रोव्हाइड करतो, त्यामुळे आम्ही ते शिकवायचा तुम्हाला बांधील आहोत आणि आम्ही ते शिकवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. कामे कशी मिळवावीत, कसे करावीत हे सांगणारं कोणी माहितीतलं भेटत नाही. बरोबर आहे ना? कोणी विचारलंय का कोणी की कामं कशी मिळवावीत? एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला विचारलं? गायडन्स करण्यासाठी मला गाईड करता का? मला पण कॉन्ट्रॅक्टर बनायचं आहे, तुमच्यासारखं मोठं कॉन्ट्रॅक्टर बनायचं आहे. काय म्हणले त्यांचं? काय उत्तर आलं त्यांचं? महेश, अनुराग, रोहन, चॅट बॉक्स मध्ये मेन्शन करा. मी अनम्यूट करत नाही कारण बाकी सर्व जणांचा आवाजाचा मेस होऊन जाईल. काय म्हणले ते? गायडन्स करतो म्हणले का? टाळतात. बरोबर नाही. काही पडलं नाही याच्यात हे पण म्हणतात. मला वेळ नाही असं म्हणतात. बरोबर आहे. कशाला येतो याच्यात हेही म्हणतील. काही ठेवलेलं नाही याच्यात. माझ्यासोबत कर की काम म्हणतात. बरोबर. म्हणजे दुसऱ्याला हे जाऊ द्यायचं नाही किंवा दुसऱ्याला सपोर्ट करायचा नाही. का करणार नाही? खूप बेकार परिस्थिती आहे आमची. बरोबर. बाहेर काही ठेवलेलं नाहीये. काही भेटत नाही याच्यामध्ये. हे शब्द असतात. पण किती वर्षापासून ते काम करतायत? तुम्ही चांगल्या सिनियर लोकांनाच विचारलं असेल मला असं वाटतं. त्यापेक्षा जॉब करा असं म्हणतात. बघा 5 वर्ष तो माणूस त्या ह्याच्यामध्ये आहे. 10 वर्ष तो माणूस त्याच्याकडे होता. विशाल म्हणतोय. अनुरागनं 20 वर्ष जुन्या माणसाला विचारलं होतं. पण 20-20 वर्ष झालं तो माणूस तेच करतोय ना. 7-8 वर्षापासून रोहननं विचारलेला माणूस तोच करतोय. पण तुम्हाला येण्यासाठी तो टाळाटाळ करतोय. तर हे तुम्हाला करण्यासाठी कोणीही तयार होणार नाहीये डायरेक्टली. कॉलेजनं तर हे काम केलं नाही. त्यामुळे आपण आता काहीतरी करायच्या अपेक्षेनं तुम्ही या ठिकाणी जॉईन झालेला आहात. शाळेमध्ये आपल्याला शिकवलं गेलेलं नाही. कसं बोलावं, काय करावं. मी प्रत्येक सेमिनारमध्ये उदाहरण देतोय. 15-20 मिनिटं आपल्याला जर एखाद्या एक्झिक्युटिव्हच्या केबिन मध्ये जाऊन बसून बोला म्हणलं त्याच्यासमोर कामाच्या बाबतीतल्या चर्चा करा. तर आपण करू शकतोय का? आपली आहे डेअरिंग तेवढी? एखाद्या एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरच्याच बरोबर जाऊन हे करणं. बरोबर. तर आपल्याला हे सर्व करायला शिकवलं गेलं नाही ना. कसं बोललं पाहिजे, काय केलं पाहिजे. तर हे करण्यासाठी आम्ही तो प्रयत्न करत आहोत की आम्ही हे तुम्हाला देऊ. मागच्या 1 वर्षभरापासून आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेनिंग्स आणि हे करून याच्यावर काम केलेलं आहे. गेल्या 7 वर्षाचा पूर्ण आमचा एक्सपिरियन्स आहे हे करण्यामध्ये. तुम्ही 1 लाख रुपये पर महिन्यापर्यंत कमवून देऊ शकता तेवढा तुमचा बिझनेस प्लॅन तयार करून देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. 5 वर्षाचा प्लॅन तुमचा तयार करायचा आहे, जो आता तुमचा तयार नसेल. आणि तो तुम्ही कसा तयार करणार याच्याबद्दल आम्ही तुम्हाला पूर्ण गायडन्स करतो. दररोज 500च्या वर टेंडर निघतात. म्हणजे सगळ्यात जास्त रोजगार देणारं गव्हर्नमेंटचं सेक्टर आहे. दररोज 500च्या वर टेंडर निघतात. मग आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटी बऱ्याच आहेत ना. पण बाकीचे लोक आहेत म्हणताय. पण कॉम्पिटिशन थोडं वेगळं करणाऱ्याला कॉम्पिटिशन अजिबात. कालचं सेशन मी आपल्या ऍपवर आहे. त्या बॅच मध्ये मी ऍड केलेलं आहे. प्रमोद बस्तेवाड म्हणून जे आहेत नांदेड पीडब्ल्यूडीचे तेही ते सांगत आहेत की काहीतरी वेगळं, काहीतरी इनोव्हेटिव्ह करणारं, क्वालिटी देणारे कॉन्ट्रॅक्टर त्यांना हवेच आहेत.
गव्हर्नमेंटची पण गरज आहे ते मार्गाची, पण हे जुन्या लोकांना येत नाहीये. खूप मोठा गॅप ठेवलेला आहे ते याच्यामध्ये. तर यासाठी आपल्याला काय काय करायला हवं, काय यायला हवं. कॉलेजनं आपल्याला हे शिकवलं नाही बघा, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर बनण्यासाठी प्रोजेक्ट बेस्ड एक्झिक्युशन प्रोसेस शिकवली गेली नाही. म्हणजे एक्झिक्युशन जे करायचं आहे ते प्रोजेक्ट बेस्ड कसं करायचं ते शिकवलं गेलं नाही. गव्हर्नमेंटचे ऑनलाईन टेंडर कसे भरायचे ते शिकवलं नाही. गव्हर्नमेंट एस्टिमेट कसं करायचं ते शिकवलं गेलं. प्रोजेक्टचं बजेट कसं केलं पाहिजे ते शिकवलं गेलं नाही. गव्हर्नमेंटचे बिलिंग किंवा ई बिलिंग शिकवलं गेलं नाही. क्वालिटी कंट्रोल साईटवरची कशी केली पाहिजे हे शिकवलं गेलं नाही. प्रॅक्टिकली शिकवायची गरज आहे, कारण आपल्याला ते करायचं आहे, कॉन्ट्रॅक्टर बनायचं आहे, ऑपॉर्च्युनिटी भेटत आहे, 1.5 करोडचं लायसन भेटते, पण इंजिनियर ते घेण्यासाठी कॅपेबल नाही. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट त्यांना सिस्टमॅटिक कसं पुढे गेलं पाहिजे ते पण सांगितलेलं नाही. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट कसे असतात त्याच्याबद्दल गायडन्स झाला नाही. टोटल स्टेशन, कटिंग, फिलिंग, लाईन आउट कसं केलं पाहिजे हे याच्याबद्दल कॉन्फिडन्स दिला गेला नाही. तर खूप मोठा गॅप आहे. हा गॅप भरून काढणं आपलं कर्तव्य आहे. कॉलेज शाळेमध्ये आपल्याला गोल सेटिंग आपली करणं, लिडरशिप, पॉवरफुल वर्ड्स दॅट सेल, म्हणजे काय कसं बोललं पाहिजे, मार्केटिंग असेल, निगोशिएशन असेल, कस्टमर रिलेशन्स असतील, हे काही शिकवलं गेलं नाही आपल्याला. जे आपण पूर्णपणे या ट्रेनिंग मध्ये इन्क्लूड केलेलं. पॉवरफुल वर्ड दॅट सेल, कसं बोलावं, काय बोलावं, मार्केटिंग, तुमचा ब्रँड कसा इस्टॅब्लिश करावा, निगोशिएशन कसे करावेत. आपल्याला प्रायव्हेटचे पण कामं करायला काहीच हरकत नाही ना. आणि गव्हर्नमेंटचं प्रायव्हेटचं मी उदाहरण पण चांगलं देतो. गव्हर्नमेंटमध्ये रेट खूप चांगले भेटतात. तुम्ही एक सांगा मला, सर चॅट बॉक्स मध्ये एक होऊन जाऊ दे, की गव्हर्नमेंटचे रेट चांगले आहेत, कमी आहेत का जास्त आहेत? चॅट बॉक्स मध्ये मेन्शन करा. अनुरागला माहित आहे, त्यामुळे त्यांना पहिलेच जास्त म्हणून टाकले. हा, चांगले आहेत, चांगली गोष्ट. सगळेजण म्हणतात चांगले आहेत, खूप जास्त आहे, जास्त आहेत, जास्त आहेत. मग जास्त आहेत म्हणजे साध्या समाज मंदिर वगैरे बांधण्यासाठी 1700-1800 रुपये रेट बिल्टअपला भेटतोय, जो बाहेर तुम्ही 1000-1200 रुपयामध्ये ते काम करून देऊ शकता. म्हणजे 30-40% जर रेट जास्त असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही ना मग काम करायला. किंवा बाहेरचं तुम्ही म्हणताय की पर्सेंटेज द्यावं लागतं, हे करावं लागतं, ते करावं लागतं. हा, बघा टाकलंच एक जणाने तरी, जास्त आहे पण वाटप आहे. काय साई, 30-40% जास्त भेटतात तर मग का वाटप करायला, तुम्हाला काय त्रास आहे का? बाहेर 10% करावं लागतं, तुम्ही 12% करा, 15% करा, पण काम मलाच भेटलं पाहिजे म्हणा ना. का नाही विचार करत? कुठेतरी ब्लॉकेजेस आहेत ना आपल्याला. ते ब्लॉकेजेस काढणं गरजेचं आहे आपल्या डोक्यातले. आणि यासाठी हे वेगवेगळे टेक्निक्स आहेत, या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सर्व माहिती आहे, तेच म्हणतो की ब्लॉकेजेस फक्त आहेत आपल्याकडे, ब्लॉकेजेस आहेत, ते ब्लॉकेजेस काढायचा प्रयत्न कोणीच केला नाही. टेंडर मिळणं खूप अवघड आहे. तुम्ही म्हणा काय काय तुमचे प्रश्न टाका या ठिकाणी. श्रीकांत म्हणतात का जास्त आहे ते पण सांगा आणि प्रायव्हेट बद्दल सांगा. सगळं आहे. श्रीकांत प्रायव्हेट गव्हर्नमेंटचं शिकवणार आहे, गव्हर्नमेंट बद्दल प्रायव्हेटचं पण आपण करणार आहे. कारण सुरुवातीलाच गव्हर्नमेंटची कामं भेटतील असंही नाहीये. पहिले 2-3 वर्ष प्लॅन तयार करायचा, त्यासाठीच तयार करायचा आहे. पहिल्या वर्षी 1-2 जरी कामं भेटली तरी सुद्धा सफिशियंट आहे. आपलं गोल आपण 3 वर्षाच्या याच्यामध्ये असं ठरवू की प्रायव्हेटची पण आपण कामं त्याबरोबर करणार. तर चांगलं आहे. श्रीकांत विचारतोय कॉन्ट्रॅक्टरशिप मध्ये भविष्यात मंदी तर येणार नाही ना? कधी आली मंदी? सिव्हिल लाईन मध्ये. आणि मंदी आली तर परत अप पण असतोच.
कोणतीच गोष्ट कुठेही स्थिर नाहीये. कुठलीही गोष्ट अशी नाही की ती फक्त अपवर्ड चालते. प्रत्येक गोष्टीमध्ये कमी आणि जास्त होतच असतं. मंदी येते, पण अपडाऊन प्रत्येक गोष्टीत आहेत. रिअल इस्टेट कमी आलं, परत वर जात आहे. यश म्हणतात हजारो कॉन्ट्रॅक्टर्स लाईन मध्ये उभे आहेत. दररोज 500 टेंडर्स निघतात. प्रत्येकाला 2,000 किती कॉन्ट्रॅक्टर आहेत आपल्याकडे? पॉझिटिव्ह कॉम्पिटिशन किती, त्यासाठी कॉम्पिटिशन किती, बरोबर. प्रश्न आहेत, सगळे आहेत, पण गायडन्स हे कसं करायचं यासाठी तुम्हाला नक्कीच कस्टमर रिलेशन्स कसे वाढवायचे. म्हणजे तो एक्झिक्युटिव्हनं म्हणलं पाहिजे की ही माझी 2 कामं तेवढी करून दे. त्या जेईनं म्हणलं पाहिजे की ह्याला काम द्या, कारण तो पण आपला कस्टमरच आहे ना. बोलायचं कसं, मेसेज मध्ये काय कसं असलं पाहिजे, ईमेल कम्युनिकेशन कसं असलं पाहिजे, ह्या सर्व कम्युनिकेशनचे वेगवेगळे टाईप आहेत. तर त्याच्या बाबतीचं ट्रेनिंग, क्रायसिस मॅनेजमेंट, प्रत्येक क्षण आपल्याला आपला प्रॉब्लेमॅटिक असणारच आहे, पण याच्यात कसं केलं पाहिजे. तर हे सगळं करण्यासाठी तुम्हाला एक चांगली मेंटरची टीम आपल्याकडे आहे. लक्ष्मीकांत जाधव सर असतील, मागच्या सेशन पण त्यांनी 1-2 सेशन घेतले होते. प्रत्येक आठवड्याला एक जरी म्हणलं तरी सुद्धा आपल्याकडे 7,000 कॉन्ट्रॅक्टर्स आणि इंजिनियर्स आहेत. त्यामधले 1% जरी म्हणलं तरी 70 कॉन्ट्रॅक्टर होतात आणि इंजिनियर होतात. प्रत्येकानं आठवड्यातून 1 दिवस जरी द्यायचं म्हणलं तरी सुद्धा आपल्याला 1.5 वर्ष जाईल आपला. म्हणजे एवढे जण तुम्हाला गाईड करण्यासाठी रेडी आहेत. जे नाहीयेत ते नाहीत, पण 1% जरी म्हणलं यातले जरी तुम्हाला गाईड करण्यासाठी रेडी असतील तरी सुद्धा ते सफिशियंट आहेत आपल्याला. प्रदीप मराठे सर झेडपी धुळ्यामध्ये आहेत. इस्टिमेशन इंटेंडरिंगचं काम करतात, 2 लाख प्लस महिना कमवतात. जेई असून दुसरे काम करून. बलभीम सूर्यवंशी झेडपी लातूरमध्ये जेई आहे. कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचा 1 वर्षाचा कोर्स करून आता डिपार्टमेंटल एक्झाम देऊन जेई झालेले. इस्टिमेशन टेंडरिंगचं करून महिना 1 लाख रुपये त्यांचा पण इन्कम चालू. ही लोक पण येणार तुम्हाला गायडन्स करण्यासाठी. बालाजी टोपे उस्मानाबाद WRD मध्ये आहे. टेंडर क्लर्क, टेंडर बद्दलची सगळी माहिती त्यांच्याकडे असते. प्रमोद बस्तेवाड हे कालच्या सेशन मध्ये येऊन गेले. सहाय्यक स्थापत्य सहाय्यक अभियंत्री ही सहाय्यक म्हणून आहेत ते, PWD नांदेडमध्ये. प्रशांत गिरसे लॉयर आहेत प्रोफेशनला. आपल्याकडे टेंडरिंगचं हे केलं होतं, त्यामुळे त्यांना बरेचसे टेंडरिंगचे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी मदत होती. ते गायडन्ससाठी येणार आहेत, जेणेकरून काय काय प्रॉब्लेम येतात टेंडर भरण्यामध्ये, टेंडर भरल्यानंतर ते एक्झिक्यूट करण्यामध्ये, अशा केसेस होतात त्या कशा असतात त्या डिस्कस करण्यासाठी आपण, म्हणजे आपण लिगल पण हे केलेलं. कॉलेजनं आपल्याला टेंडर भरायचं शिकवलं नाही, जे तुम्हाला महिना 5,000 ते 10,000 रुपये पण मिळवून देऊ शकतात. फक्त आपण 10 टेंडर जरी भरले तरी 500 ते 1,000 रुपये तुम्हाला एका इस्टिमेटला भेटू शकतात. गव्हर्नमेंट इस्टिमेट करायला 10 इस्टिमेट जरी महिन्याला केले तरी 5 ते 10,000 रुपये महिना तुम्हाला गव्हर्नमेंट इस्टिमेशन मधून भेटू शकतो, जे कॉलेजनं शिकवलं गेलं नाही. कॉलेजनं बिलिंग MB रेकॉर्डिंग कशी करायची गव्हर्नमेंटच्या पद्धती शिकवली गेलेली आज आहेत, ज्याच्यातून 20,000 ते 40,000 रुपये पण महिना तुम्हाला भेटू शकतो. म्हणजे जे करायचं ते शिकवलं गेलं नाही, मग आता आपल्याला ते करायची गरज आहे. ते कसं करायचं, काय करायचं याच्याकडे मी येतो आता. आपण पहिले 6 महिने प्रॅक्टिकल ओरिएंटेड ट्रेनिंग घेणार आहोत. ठेकेदार ज्यांना बनायचं आहे, इंजिनियर असो किंवा नॉन सिव्हिल असू दे, नॉन इंजिनियर असेल त्यांच्यासाठी पण पहिले 6 महिने प्रॅक्टिकल ओरिएंटेड ट्रेनिंग आहे. नंतर सिव्हिल इंजिनियर साठी ट्रेनिंग नाहीये, कारण 6 महिन्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर साठीचं ट्रेनिंग पूर्ण होऊन जातं. पुढचे 6 महिने एक्झाम ओरिएंटेड ट्रेनिंग असणार आहे, म्हणजे ज्यांना लायसन्स काढायचं आहे
नॉन टेक्निकल असून ज्यांना लायसन्स काढायचं आहे त्यांच्यासाठी 1 वर्षाचं जे ड्युरेशन आहे ते पुढच्या 6 महिन्यामध्ये त्याचं ट्रेनिंग आपण देणार आहोत. म्हणजे तुम्हाला पीडब्ल्यूडीच्या लायसन्स सह आपण मदत करतो पूर्ण हे करण्यासाठी. थोडं शिक्षण घेऊन लगेच ठेकेदारी चालू करण्यासाठी तुम्ही तयार आहात असं मी समजतो. ठेकेदार लवकरात लवकर बनण्यासाठी मी तुम्हाला 4 पर्याय देतोय. जे नॉन सिव्हिल आहे त्यांच्यासाठी, ज्यांचं सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं नाही त्यांच्यासाठी 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष आणि 6 वर्ष. तर 1 वर्षाचा पर्याय हा कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचा होऊ शकतो, ज्याच्यात 6 महिने आपण पहिलं प्रॅक्टिकल ओरिएंटेड ट्रेनिंग, नंतर 6 महिने एक्झाम ओरिएंटेड ट्रेनिंग आहे. 2 वर्ष ज्यांना 12वी नंतर डिप्लोमा करायचा आहे त्यांच्यासाठी होऊ शकतो. पण 1 वर्षाच्या ह्याच्यामध्ये फक्त 3 विषय असतात, मराठीतून असतात. 2 वर्षाच्या ह्याच्यामध्ये 24 ते 25 विषय इंग्लिश मधून द्यायचे आहेत. आता मराठीमधून पण परीक्षा द्यायची सवय आहे, पण अजून मराठीमधून ते तेवढं इम्प्लिमेंट झालेलं नाहीये. 3 वर्ष म्हणजे 10वी नंतर डिप्लोमा करावा लागेल आणि 6 वर्ष म्हणजे तुम्हाला 12वी नंतर डिग्री करायची असेल तर म्हणजे 10वी, 12वी आणि डिग्री. सगळ्यात सोपा पर्याय 1 वर्षाचा आहे, जो तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर बनवून देऊ शकतो. सगळ्यात सोपा पर्याय. श्रीकांत बी जरी झालेला असाल तरी काय हरकत नाही. बी कॉम्प्युटरमध्ये आहात, IT मध्ये असाल, मेकॅनिकल इंजिनियर आहेत, काही आर्किटेक्ट लोक पण आलेले आहेत या बॅचमध्ये. तर तो पर्याय आहे तुम्हाला प्रशिक्षणाचा. संध्याकाळी फक्त 1 तास तुम्हाला द्यायचा आहे, 8 ते 9. कुठेही न जाता ऑनलाईन करायचं ते पण, आणि तुमच्या मोबाईलवरून करायचं, तेही मराठी भाषेतून करायचं. काय काय इन्क्लूड केलेलं आहे याच्यामध्ये? ट्रेनिंग पूर्णपणे मराठीमधून आहे. 120 तास ऑनलाईन ट्रेनिंग आहे, 100 तास ऑफलाईन ट्रेनिंग आहे. 6 महिन्यामधलं मी सांगतोय हे पहिल्या. त्यानंतरचे पुढचे 6 महिने जे असणार आहेत, म्हणजे जवळपास तेही 120 ते 150 तास होतात, ते तुमचे एक्झाम ओरिएंटेड ट्रेनिंग असणार आहे. पण हे पहिले जे असणार आहे ते तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर बनण्यासाठी पहिल्या 6 महिन्यामधलं ट्रेनिंग. 120 तास ऑनलाईन, 100 तास ऑफलाईन आहे. संध्याकाळी 8 ते 9 आहे दररोज. सॅटर्डे संडे सुट्टी असेल, पण सॅटर्डेला गेस्ट सेशन असतात. गेस्ट सेशन सॅटर्डेला असतात. आणि 10वी पासून त्यावरील कोणतंही शिक्षण झालेलं असेल, ज्याला बांधकाम क्षेत्रात पदार्पण करायचं आहे, ते कोणीही करू शकतं. ठीक आहे. ऑफलाईन ट्रेनिंग मध्ये काय काय इन्क्लूड केलेलं आहे आपण, हे पुण्यामध्ये होईल किंवा त्या जिल्ह्यामध्ये होईल. 25 पार्टिसिपंटचे आपल्याला लिमिटेशन असतं. 25 पार्टिसिपंट झाले की आपण त्या ठिकाणी ती बॅच घेऊ शकतो. जसं की ई टेंडरिंग 2 दिवसाचं आहे. गव्हर्नमेंट एस्टिमेशन 4 दिवसांचं आहे. गव्हर्नमेंट क्वांटिटी सर्व्हिंग 5 दिवसांचं आहे. साईट ट्रेनिंग 5 दिवसाचं आहे आणि सर्व्हे टोटल सेशन 5 दिवसाचं आहे. असं हे 21 दिवसांचं ट्रेनिंग ऑफलाईन तुम्हाला आपण प्रोव्हाइड करत आहोत. 21 दिवसांचं ऑफलाईन ट्रेनिंग तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. खासगी कामाबद्दलचं पण ट्रेनिंग त्यामध्ये आहे. म्हणजे वेगवेगळे थंब रूल्स, कॉन्स्टंट. आता हे पण कॉलेजमध्ये शिकवलं गेलेलं नाहीये की मला शटरिंग करायचंय. शटरिंग म्हणजे फॉर्मवर्क डिझाईन किंवा फॉर्मवर्क ऍप्लिकेशन हा विषयच नाहीये आपल्याकडे. कोणी सांगू शकेल या ठिकाणी फॉर्मवर्क ऍप्लिकेशन विषय होता का तुमच्याकडे? म्हणजे शटरिंग कसं करायचं, शटरिंगचं फॉर्मवर्कचं ऍप्लिकेशन. मला फॉर्मवर्क 1000 स्क्वेअर फीटाचा स्लॅब ठोकायचा आहे, तर मला प्लाय किती लागेल, मला प्रॉप्स म्हणजे वाशे किती लागतील, मला स्पॅन किती लागतील, शिकंजे किती लागतील, मला खिळे किती लागतील, शटरिंग ऑइल किती लागेल. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टीपर्यंत आपण तुम्हाला गाईड करणार आहे, जे कॉलेजमध्ये शिकवलं गेलं नाहीये आणि कुठल्याच ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये महाराष्ट्रातल्या शिकवलं जात नाही. कुठल्याच ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये महाराष्ट्रातलं शिकवलं जात नाही. कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचं जरी असेल तरी सुद्धा या डिटेल लेवलपर्यंत. लॉक अँड कीचा प्रोजेक्ट असेल, बिल्डिंगचा प्रोजेक्ट असेल, म्हणजे प्रायव्हेट मधलं लॉक अँड की म्हणजे तुम्हाला आता माहिती आहे तुमच्या इकडे 1200 रुपये, 1500 रुपये, 1800 रुपये रेट चालू आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे रेट आहेत. तर या 1200-1500 मध्ये माझा फायदा किती होतो? 100 रुपये फायदा आहे माझा, 150 रुपये फायदा आहे. मला टाईलला किती स्क्वेअर फीटला रेट जातोय, मला प्लंबिंगला किती स्क्वेअर फीट जातोय, मला पेंटिंगला काय रेट पडतोय स्क्वेअर फीटला. वेगवेगळे वर्कआउटचे फॉर्मॅट्स डिस्कस करायचे आहेत आपल्याला. याबरोबर अदर फीचर्स काय आहेत आपल्याकडून तुम्हाला एक सर्टिफिकेट पण भेटेल.
जे ई टेंडर एस्टिमेशन साठी सगळे सेशन्स रेकॉर्ड पण होत असतात, जसं आत्ताचं हे सेशन रेकॉर्ड होत आहे आणि ते नंतर तुम्हाला रेफरन्स साठी अवेलेबल करून दिलं जातं 1 वर्षभरासाठी, जे तुम्ही परत परत पाहू शकता. काही अडचण असेल ते परत परत पाहू शकता आणि ऑन रिक्वेस्ट परत अजून 1 वर्षासाठी एक्सटेंड पण होऊ शकता. व्हॉट्सअप ग्रुप असतो टेक्निकल सपोर्ट आणि जॉब अपडेट साठी. तर मग तुमच्या ह्याच्याकडे येतो. यश तुमचं तेच म्हणणं आहे. तर हे कसं करणार आपण? तर दररोज तुम्हाला 1 तास फक्त द्यायचा आहे. 8 ते 9 द्यायचा आहे. सॉरी, हा टाइम 7 केलेला आहे, पण 8 ते 9 झालेला आहे तो टाइम आता. कारण बऱ्याच जणांना 7 वाजता पॉसिबल होत नाही साईटवरून किंवा कामावरून जॉईन करणं. पुढच्या 30 वर्षासाठीची तुमची इन्व्हेस्टमेंट आहे ₹30,000 फक्त, इन्क्लुडिंग जीएसटी. आता इन्व्हेस्टमेंट का म्हणतो? कारण तुमच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करत आहात. तुमचं हे जे शिक्षण तुम्ही 1 वर्षात 6 महिन्यात जे घेणार आहात, ते पुढच्या 30 वर्ष तुम्हाला उपयोगाला येणार आहे. ₹30,000 इन्क्लुडिंग जीएसटी फी आहे. पण पुढच्या 30 मिनिटासाठी तुमच्यासाठी ही ऑफर देत आहे मी. आता वाजलेले आहेत 9:10 झालेले आहेत. मी 9:40 ही ऑफर ओपन ठेवणार आहे. जास्तीत जास्त 9:45 ठीक आहे, 9:45 पर्यंत. पुढच्या 30 मिनिटासाठी आजची ऑफर ही ₹25,000 आहे. तुमचे ₹5,000 सेव्हिंग होऊ शकतात. याच्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे? तर तुम्हाला लाईफ टाइम सपोर्ट आहे. ई टेंडरिंग, एस्टिमेशन, बिलिंग, बजेटिंग, जे प्रॅक्टिकल ऑडिट ट्रेनिंग म्हणलं होतं त्याच्यामध्ये. फक्त ₹25,000 तुमचं कॉन्ट्रीब्युशन आहे. कॉन्ट्रीब्युशन का म्हणतो? तर कारण याच्यामधून आम्हाला प्रॉफिटसाठी हा जर कोर्स करत असला तर तुम्हाला निकमार सारख्या इन्स्टिट्यूट असतील, बाकीच्या इन्स्टिट्यूट असतील, लाखो पैसे घेतात. पण तुम्हाला तयार करायचं हे शिकवलं तर त्या ठिकाणी पण जात नाही. त्यामुळे आम्ही तुमचं कॉन्ट्रीब्युशन म्हणतो, कारण आम्ही त्याचं बायफर्गेशन केलेलं आहे, की प्रत्येक कोर्स तुम्हाला कितीमध्ये पडतोय. हे ₹25,000 कसे येतात ना, याचं बायफर्गेशन केलेलं आहे. हेच कोर्स तुमचं आमच्याकडे तुम्ही सेपरेट करायला गेलात तर तुम्हाला जाणवेल की ई टेंडरिंगची आमची फी ₹7,000 आहे, जी तुम्हाला फक्त हे पूर्ण मॉडेलमध्ये तुम्हाला ₹2,000लाच पडते. सर्व्हिंग टोटल स्टेशन फक्त तुम्हाला ₹2,000 मध्ये पडते. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन टेक्निक जो ₹10,000 कोर्स आहे तो तुम्हाला ₹2,000 मध्ये. आमचे ओव्हरहेड चार्जेस यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. म्हणजे याच्यातून प्रॉफिट मिळवायचा काहीच नाही, तुमचं कॉन्ट्रीब्युशन आहे जे आपल्याला हे सगळं रन करण्यासाठी लागणार आहे. हे ₹25,000 आहे. यामध्ये लायसन्सचा पार्ट याच्यामध्ये इन्क्लूड नाहीये. ज्यांना एक्झाम द्यायची आहे त्यांच्यासाठी मी तो सेपरेट सांगतो. आता तुम्हाला 499 भरून बुकिंग करायचं आहे. 499 भरून बुकिंग करायचं आहे. तुम्हाला रिस्क वाटत असेल तर 72 अवर्सचा तुम्हाला कॅन्सलेशन पॉलिसी पण देतो मी तुम्हाला. 72 तासामध्ये तुम्ही ऍडमिशन कॅन्सल ही करू शकता. मला फक्त एक मेल पाठवायचे या ठिकाणी. तुम्हाला काही विचारलं जाणार नाही. तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला पर्सनल करिअर मॅप मीटिंग तुम्हाला 1 to 1 ठेवायची असेल माझ्याबरोबर, तर तुम्ही तीही ठेवू शकता. तुमच्या वडिलांबरोबर, तुमच्या भावाबरोबर बोलायचं असेल तेही बोलू शकतो. कुणा सिनियर बरोबर बोलायचं असेल तेही बोलू शकतो. जेणेकरून तुम्ही इन्व्हेस्ट करताय ते बरोबर करताय का नाही याची गॅरंटी त्यांना येऊन जाईल. तर तुम्हाला फक्त 499 भरायचे, जे पण रिफंडेबल असतील. जर तुम्हाला वाटलं की तुमचा विचार बदलला, कॅन्सल करायचं असेल. आपलं ट्रेनिंग उद्यापासून चालू होत आहे. 4 तारीख आहे. उद्यापासून चालू होत आहे. पेमेंट तुम्हाला इन्स्टॉलमेंट मध्ये पण करता येतं. काही जणांचा प्रश्न आहे इन्स्टॉलमेंट, तर तुम्हाला पहिली इन्स्टॉलमेंट 4,500 उद्या भरावी लागेल. तुम्ही आज ऍडमिशन जे करता त्यांच्यासाठी मी 2 दिवस अजून वाढवून देतो. तर तुम्ही 7 तारखेपर्यंत पेमेंट करू शकता वाटलंच तर. 7 तारखेला 12 वाजेपर्यंत तुम्ही पेमेंट करू शकता. पहिली इन्स्टॉलमेंट तुमची 4,500 लागेल. सेकंड इन्स्टॉलमेंट आणि थर्ड इन्स्टॉलमेंट तुम्हाला 10,000 रुपयाच्या पडणार आहे. म्हणजे असे 25,000 आमच्याकडे येऊन जातील. तुम्हाला लोन हवं असेल तर तीही फॅसिलिटी प्रोव्हाइड केलेली आहे. 9 महिन्यापर्यंत तुम्ही जर पहिलं एखादं लोन केलेलं असेल तर त्याची फॅसिलिटी तुम्हाला अवेलेबल होऊ शकते. तर हे करण्यासाठी तुम्हाला आणखी एक बोनस आहे त्याच्यामध्ये. पहिल्या 10 इन्स्टॉलमेंट जे एनरोल करतील त्यांच्यासाठी टेंडर पब्लिशिंगचा ₹7,000 कोर्स आणि क्लास 2 ची, क्लास 3 ची डीएससी ₹2,000 तुम्हाला फ्री मध्ये देतात. पहिल्या 10 एनरोलमेंटसाठी. म्हणजे तुम्हाला ₹9,000 तुमचं सेव्हिंग आहे. पहिल्या 10 मध्ये तुम्ही जर ऍडमिशन घेत असाल तर. कारण टेंडर पब्लिशिंग वगैरे ग्रामपंचायत मध्ये लागतच आपल्याला. ठीक आहे.
तर बुकिंग करण्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी एक कॉन्टॅक्ट डिटेल्स देत आहे. लायसन्सचा पार्ट मला अजून सांगायचा आहे. लायसन्ससाठी जी फी आहे ती मला अजून सांगायची आहे. हे फक्त तुम्हाला स्किल्स साठी तुमच्या ट्रेनिंगचे साठी चार्जेस घेतले आहेत, ज्याच्यामध्ये लाईफ टाईमचा सपोर्ट तुम्हाला देत आहे. लाईफ टाईमचा सपोर्ट देत आहे तुम्हाला. ई टेंडरिंग, एस्टिमेशन, बिलिंग यासाठी तुम्हाला लाईफ टाईमचा सपोर्ट भेटतो. तुम्हाला या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, याच्यावर तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. या नंबरवर किंवा या नंबरवर पाठवू शकता तुम्ही. गुगल पे किंवा फोन पे करू शकता, या दोन्ही नंबरपैकी कुठल्याही नंबरवर, किंवा QR कोड स्कॅन करू शकता. QR कोड स्कॅन करून मला व्हॉट्सअपवर तुम्ही चॅट पाठवा. सिव्हिल इंजिनियर साठी पण सेम फी आहे अनुराग, 25,000च फी आहे. जनरल लायसन्स काढायचे जे नॉन टेक्निकल आहेत त्यांच्यासाठी सांगतो. जे नॉन टेक्निकल आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला 1.5 वर्षात लायसन्स तुमच्याकडे असेल PWD ZP चा. आता 1.5 वर्ष का, तर तुम्ही तर म्हणलात 1 वर्षाचं ट्रेनिंग आहे, तर 1 वर्ष तुमचं पुढच्या जुलै ऑगस्ट मध्ये एक्झाम असते, म्हणजे 1 वर्ष आपलं इथंच होतं. त्यानंतर 1-2 महिने रिझल्ट यायला जातात, 1-1.5 महिना सर्टिफिकेट यायला जातं. त्यानंतर लायसन्सला अप्लाय केल्यानंतर 1.5 ते 2 महिने लागू शकतात. त्यामुळे पुढच्या दिवाळीमध्ये तुमच्याकडे लायसन्स असेल, 1.5 वर्ष फॅक्ट धरून चालायची, आणि त्याच्या अगेन्स्ट आपण बाकीचा बिझनेस पण आपला करू शकतो, जसं की टेंडर भरून द्यायचं, अनुराग करत आहे तसं एस्टिमेट करून द्यायचं वगैरे. यासाठी लायसन्ससाठी तुम्हाला फी आहे 10,000 रुपये. कन्स्ट्रक्शन सुपरवायझरची जी फी आहे ती 10,000 रुपये आहे. तुम्ही आमच्याकडे करू शकता किंवा तुमच्या इथल्या कुठल्याही इन्स्टिट्यूट बरोबर पण करू शकता, त्याच्यासाठी तुम्ही फ्री आहात. आमचे तुम्हाला सांगितलं की ट्रेनिंग आणि लायसन्सच्या सपोर्टसाठीचा फी 25,000 रुपये आहे, ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला PWDचं तुमचे लायसन्सची पण पूर्ण प्रोसेस करून देतोय. गव्हर्नमेंटची फी असेल ती मात्र तुम्हाला भरावी लागेल. सिव्हिल इंजिनिअरसाठी गव्हर्नमेंटची फी आहे ती 23,000 रुपये आहे. नॉन सिव्हिल जे आहेत, ज्यांचं सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं नाही, त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटची फी आहे ती 6,000 रुपये आहे. 6,000 रुपयामध्ये तुम्हाला 10 लाख रुपयाचं लायसन्स भेटतं. एक्झाम तुमची जी होते हे 3 विषयावर असते. हे 3 विषय असतात त्यासाठी: कन्स्ट्रक्शन मटेरियल अँड प्रॅक्टिसेस, एस्टिमेशन कॉस्टिंग, सर्वेइंग लेवलिंग. हे फक्त 3 विषय असतात, मराठीमधून असतात. तुम्हाला गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट भेटतं, 10 लाख पर्यंतचं PWDचं लायसन्स भेटतं, 7.5 लाख रुपयाचं ZP चं लायसन्स भेटतं, जे तुम्हाला काढायचं आहे ZP चं. PWDचं आम्ही तुम्हाला काढून देतोय. गव्हर्नमेंटची फी मात्र पुढच्या वर्षी तुम्हाला एक्झाम झाल्यानंतर, रिझल्ट आल्यानंतर द्यायची आहे. ती तुम्हीच डायरेक्ट तुमच्या अकाउंटवरून PWD ला भरणार आहात. सहाय्यक स्थापत्य अभियंता जे आपण म्हणलं होतं की स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, या पदासाठी तुम्ही पात्र होता आणि इंटर डिपार्टमेंटल एक्झाम देऊन तुम्ही JEE लेवलला पण जाऊ शकता. सगळ्यात लवकर व्यवसाय किंवा नोकरी मिळवून देणारा कोर्स आहे. वयाची अट नाही, कोणतंही शिक्षण चालतंय, 10वी पास सुद्धा, आणि फक्त 3 विषय आहेत. ठीक आहे, फक्त 3 विषय आहेत. तर हे तुम्हाला असं बोर्डचं सर्टिफिकेट भेटतं. ही तुमची मार्कलिस्ट आहे बोर्डची, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ व्होकेशनल एज्युकेशन. यामध्ये तुम्हाला लायसन्सची सॅम्पल कॉपी आहे. 10 लाख रुपयाचं तुमचं लायसन्स भेटतं क्लास 7चं. 7.5 लाख रुपये तुमचं ZP चं लायसन्स भेटतं क्लास 7. हे तुमचे क्लास असतात, यापैकी क्लास 7 हा तुमच्यासाठी असतो 10 लाख रुपयाचा. सिव्हिल इंजिनिअरसाठी क्लास 4 असतो, हा 1.5 करोड रुपयाचा. आणि हे तुमचं अपग्रेड होऊ शकतं, नंतर 10चं 15 होतं, 15चं 30 होतं, 30चं नंतर डायरेक्टली 90 होतं. ठीक आहे, असं तुमचे रजिस्ट्रेशन. डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत हे करण्यासाठी सगळं, तर 10वीची मार्कलिस्ट लागणार आहे, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट लागणार आहे, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट लागणार आहे, शाळा सोडल्याचा दाखला ओरिजिनल हे तिन्ही, आधार कार्ड, पॅन कार्ड लागेल, आणि 5 पासपोर्ट साईज फोटोज लागणार आहे. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत. आणि हे तुमचा QR कोड, फोन पे, गुगल पे करू शकता तुम्ही. या नंबरवर स्क्रीनशॉट तुम्ही दोन्हीपैकी कोणत्याही नंबरवर पाठवून द्या. दोन्ही नंबर माझ्याकडेच असतात. ऑफर तुम्हाला 9:45 पर्यंत दिलेले आहे, आणखीही 20 मिनिटं तसे आहेत. वीस 25 मिनिटं आहेत आणखी सुद्धा. आता मी अनम्यूट करायचा ऑप्शन देतो. आता तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. या ठिकाणी इन्स्टिट्यूट बद्दलची माहिती पण मी तुम्हाला सांगेल, पण त्या अगोदर तुमचे प्रश्न घेतो.
2015 पासून आपले इन्स्टिट्यूट आहे. एकच मिनिट मी तुम्हाला अनम्यूटचा ऑप्शन देतो. येस, आणि तुम्ही प्रश्न विचारू शकता तुमचे. आपले इन्स्टिट्यूट 2015 पासून आहे. आपलं पुण्यामध्ये ऑफिस आहे, हलकट ऑफिस. 3 क्लासरूम्स आहेत आपले. येस बालाजी, तुम्हाला काय बोलायचं आहे? सर मी सकाळी बोलणं झालेलं आहे सर आपलं. बरं. हा, तर ते मी फॉलो करतोय. 4 तारखेपासून बॅचेस चालू व्हायले ना? हो, उद्यापासून बॅच चालू होईल. येस. चालेल. फक्त मला ते अटेंड करायला जमणार नाही, तर तुमचं सहकार्य मला पाहिजे होतं. येस. चालेल. सर गुड इवनिंग सर। गुड इवनिंग मोहित। यस सर, आपका ऑफिस यहाँ पर नागपुर में कहाँ पर है? हाँ, नागपुर में आपको करना है तो लक्ष्मी नगर में है। लक्ष्मी नगर अच्छा में सर। आपको कॉन्टैक्ट नंबर देता हूँ, 1 मिनट यहाँ पे। ये आप स्क्रीनशॉट निकाल के रखिए। जी सर, बताइए। ये अपने साइट विजिट वगैरह उसके फोटोज है पिछली बार के, ये लिख लीजिए। सर कॉन्टैक्ट नंबर अतुल सर है, इनसे हाँ। कांटेक्ट कर लीजिए। पूरा हाँ। ट्रेनिंग पुणे से ही होगा, लेकिन ऑनलाइन होगा। नागपुर में 21 दिन का ऑफलाइन में आपको मिल सकते हैं। अच्छा सर, मैं नागपुर से हूँ क्योंकि सर। चलेगा। ठीक है। लेकिन बुकिंग आपको आज ही करना है, ऑफर अगर नहीं लेना है तो। यस, हमारा इंस्टीट्यूट हाँ। देखिए अभी नागपुर में हमने स्टार्ट किया है, सोलापुर में है, लेकिन एडमिशन सेंटर है वहां पे। ट्रेनिंग वहां पे ऑफलाइन हो जाएगा, लेकिन अच्छा सर। पुणे में रेगुलर ट्रेनिंग चलता है। वहां पे आएंगे तो वर्कशॉप जैसा ट्रेनिंग होगा, जो 2 दिन 5 दिन आपको जो बोला गया है उसी इसमें ट्रेनिंग होने वाला है वो। ठीक है, मैं 1 मिनट आपको दिखा देता हूँ वो ट्रेनिंग का फिर हाँ से सर। ऑफलाइन के कौन कौन से हैं। ये देखिए, ये ऑफलाइन की ट्रेनिंग है। इतने जो 2 दिन ई टेंडरिंग का, गवर्नमेंट एस्टिमेशन का 4 दिन, ये 1 साल में आप कभी भी कर सकते हैं। हाँ सर। अगर बाद में भी आपको करना है गवर्नमेंट टेंडरिंग और एस्टिमेशन, ये आप बाद में भी कर सकते हैं, गवर्नमेंट कॉन्ट्रैक्ट सर्विंग भी। अच्छा सर। जैसे कि 2-3 साल मैंने कुछ किया नहीं और 2-3 साल बाद करना है तो भी आप कर सकते हैं। उसके लिए अलग से कुछ पैसे देने की जरूरत नहीं आपको। सर। ठीक है। ये हाँ सर हा कोर्स किती महिन्याचा आहे? हा कोर्स आहे तो 6 महिन्याचा प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे। पुढचे 6 महिने आहे ते एक्झाम साठीचं ट्रेनिंग आहे। ठीक आहे सर मी हॅलो तुम्हाला सर. परवा फोन केला होता. बरं. आपल्याला 3 महिन्याचा आहे ना कोर्स आपल्याला? नाही, तुम्ही दुसरं कुठलं तरी बोलत असाल तर तो विषय आता नाही येतो। 3 महिन्यांचा कुठला म्हणत असाल तुम्ही तर कॉस्ट इंजिनिअरिंग वगैरे तुम्ही म्हणताय का? बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आणि एस्टिमेट बद्दल माहिती. तो वेगळा आहे तो। आता आपण कुठल्याबद्दल बोलतोय बरं? 6 महिन्याच्या बद्दल आहे का? आपण 1 वर्षभराचा कन्स्ट्रक्शन हा. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग बिझनेस बद्दल बोलतोय। ठीक आहे। गव्हर्नमेंट आहे का? बरं. येस अविनाश बोला। येस विशाल, थँक्यू। बुकिंग फीस 499 आहे। बुकिंग तुम्ही 499 भरून बुकिंग करू शकता। सर भरली आहे मी आता, तुमच्या पर्सनल मोबाईल नंबरवर पाठवलं. ओके, मला स्क्रीनशॉट पाठवा। या ठिकाणी तुम्हाला 499 करायचं नाही, स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही एकच मिनिट या नंबरवर किंवा या नंबरवर पाठवू शकता। ठीक आहे। येस, हॅलो. थँक्यू हॅलो. अनुराग बुकिंग केल्याबद्दल। विशाल थँक्यू। हॅलो अनुराग सर. पहा, म्हणजे एक छोटासा कोर्स केला होता, त्यातून त्याला एवढं त्यानं बेनिफिट कमवले, तर हॅलो. नक्कीच काही करू शकेल पुढे जाऊन। येस लहू बोला। म्हटलं सर मी 1 वर्षाचा कोर्स केलेला आहे, मला लायसन काढायचं. बरं, तुम्हाला 25,000 रुपये फी पडेल राहू तुम्हाला बाकीचं शिकण्यासाठी वगैरे। आणि फक्त लायसन्स काढायचं असेल तर लायसन्ससाठी आपण काही करत नाही। आपण ट्रेनिंग मध्ये स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी फोकस करतोय, कॉन्ट्रॅक्टरला सक्सेसफुल बनवण्यासाठी फोकस करतोय, ना की फक्त लायसन्स काढून द्यायचा आपला बिझनेस आहे। कंस्ट्रक्शन सुपरवायझर कोर्स केलेला होता मी 1 वर्षाचा. तुम्हाला 25,000 रुपये फी आहे। तुम्हाला हे शिकवलं गेलं होतं का त्या कोर्समध्ये? शिकवलं नाही सर. हा, काही शिकवलं नाही ना, तर ते हे शिकण्यासाठीच आपलं पूर्ण हे आहे। फक्त लायसन्स आपण त्यामध्ये काढून देत नाही। हा, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर झालं असेल तर तुम्हाला 35,000 रुपये म्हणजे 25 + 10 ही फी पडणार नाही, तुम्हाला फक्त 25,000 फी पडेल। हा, लायसन पण काढून देता का?
हो, त्यामध्ये लायसन्स पण तुमचं येऊन जाईल. लायसन्सचं म्हणजे पीडब्ल्यूडीचं लायसन्स येऊन जात आहे. गव्हर्नमेंटची फी तुम्हाला भरायची आहे. म्हणजे जिल्हा जिल्हा परिषदेचं तुम्हाला करावं लागेल तर ते ऑफलाईन आहे. हा का हो, ओके ठीक थँक्यू सर. थँक्यू. येस सर, मग आता चांगली संधी आहे तुमच्याकडे, बुकिंग करू शकता तुम्ही. बुकिंग झालं की मला वाटलं चॅट बॉक्स मध्ये पण सांगा. केलेलं आहे, थँक्यू. हॅलो. येस बोला. सर एक क्लास तुमचं ऑफिस औरंगाबादला आहे का हो? काय काय हे तुमचं ऑफिस आहे, ऑफलाईन क्लासेस करायसाठी समजा आपल्याला ऑफलाईन करायचे असतील क्लासेस हा, तर औरंगाबादला ऑफिस आहे का सर तुमचं? औरंगाबाद मध्ये ट्रेनिंग होतील. औरंगाबाद मध्ये हा. टेंडरिंग, इस्टिमेशन वगैरे याची ट्रेनिंग होतील. पण हा. नाही, ते आपले जसं सांगितलं तुम्हाला प्रमाणे आपलं पुण्यामध्ये सेंटर आहे. नागपूरमध्ये हा बॅच होणार आहे. एक तर तुम्हाला मग पुण्यामध्ये यावं लागेल किंवा औरंगाबादमध्ये ज्या ज्या ट्रेनिंग वर्कशॉप होतील, एस्टिमेशन तेवढे हो, तुम्हाला हो, हो. ठीक आहे. ओके. हे आपण सगळ्यांना तिकडं हे करू शकत नाही ना, त्यामुळे तो प्रॅक्टिकल प्रॉब्लेम पण आहे की आपण सगळेजणांना हो ना, हो ना. येस. ओके. येस, कोणाला प्रश्न आहे? विशाल. हॅलो सर. हा बोला. हा सर, बीड मध्ये ट्रेनिंग आहे. बीड मध्ये ई टेंडरिंगचं फक्त होऊ शकतं, बाकी नाही. झालं तर इस्टिमेशनचं होऊ शकतं. म्हणजे जे 7 दिवसांचं आहे तेवढं फक्त होऊ शकतं 21 दिवसामधलं. बाकीचं तुम्हाला मग औरंगाबाद किंवा तुम्हाला नांदेड जवळ असेल नांदेड किंवा मग पुण्याला यावं लागेल. 21 दिवसाची ट्रेनिंग. आणि सर मला दुसरा प्रश्न आहे. पूर्ण वर्षभराचं तर तुम्हाला ऑनलाईनच आहे. ओके सर, पण सर मला एक विचारायचं होतं की मला ऑफिस खोलायचंय. बरं. बिल्डर आवाज कट होता विशाल. मग ते तुमच्या हातानेच खोलायचंय, त्याच्या मला लायसन्स सर ऑफिस खोलायचं. हा, ऑफिस खोलायचं ते कळलं, पण कुठल्या स्वरूपातलं ऑफिस खोलायचं तुम्हाला? हॅलो. येस बोल. विशाल पोखरकर, मला ऑफिसला भेटायचं, तुम्ही पुण्याला येऊ शकता. सविस्तर बोलता येईल. आणि येस येस बोला विशाल. काही नाही सर, मला ते बीड मध्ये ट्रेनिंग असेल तर बोलायचं होतं बाकी. आणि ऑफिस खोलायचंय. हा, आणि इथं मला लायसन्सची आवश्यकता नाही, माझं सिव्हिल झालेलं लायसन आहे दोन्ही पण. चालेल. मग तुम्हाला 25,000 आहे तसं ते. ई टेंडरिंग एस्टिमेशन तुम्हाला बीड मध्ये होऊ शकतं, आणि बाकीचं तुम्हाला बाकीच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला हे करावं लागेल मग ते. ओके सर. 25,000 फीज राहील तुमच्यासाठी. चालते सर. येस. तो तुम्ही 499 केलेत का तुम्ही? ठीक आहे, चालेल. मला स्क्रीनशॉट पाठवून ठेवा. येस. आणि हे माझे नंबर आहेत दोन्ही पण. कुठल्याही नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सेशन मध्ये वगैरे असं उचलला जाणार नाही. 15 मिनिटं फक्त राहिलेले आहेत. कोणाला बुकिंग करायचं असेल करून घेऊ शकता बुकिंग. तुमचे प्रश्न असतील तर विचारू शकताय. येस येस बोला. ओप्पो, तुमचं नाव समजेल? वैभव. येस वैभव, बोला ना. सर बुलढाण्यामध्ये ऑफलाईन आहे का? बुलढाण्यामध्ये आता मी सेमिनारला येऊन गेलो तसं. सॉरी सर, त्या दिवशी मी थोडस कन्स्ट्रक्शन मध्ये बिझी होतो, त्यामुळे आलो नाही. बुलढाण्यामध्ये जास्तीत जास्त ई टेंडरिंगचं होऊ शकतं, इस्टिमेशन पंच पण नाही. कारण आपल्याला रिक्वायरमेंट कमीत कमी 25 जणांची आहे, पण 10 ते 15 जणांवर सुद्धा आपण बॅच तिकडे त्या ठिकाणी ट्रेनिंग कंडक्ट करू शकतो. पण मी कमिटमेंट काय देतोय, फक्त 10 ते 15 जण आपल्याला असले पाहिजे तर तिकडे बॅच घेऊ शकतो. नाही झालं तर तुम्हाला शेजारच्या जिल्ह्यामध्ये जाऊन तुम्हाला ज्या ठिकाणी बॅच होणार असेल त्या ठिकाणी वर्षभरात कधीही कुठलीही बॅच करू शकता तुम्ही. कोणत्याही एमजेपीचं लायसन आहे माझं. बरं. हा, माझं कन्स्ट्रक्शन सुपरवायझर झालेलं आहे. अरे वा, बरं. काम करताय मग? हो, काम वगैरे चालू आहे, पण मला आपलं बीएनसी वगैरे याच्यामध्ये जिल्हा परिषद मध्ये इंटरेस्ट आहे. अच्छा अच्छा, होऊ शकतं. कारण आपला फोकस जास्त करून तोच आहे, जिल्हा परिषद किंवा पीडब्ल्यूडी. कारण पीडब्ल्यूडी मध्ये पण सुरुवातीला कामं लगेच भेटत नसतात तेवढी.
तर झेडपी हो. मध्ये आपण ती एंट्री करू शकतो. पहिल्या 2-3 वर्ष सगळ्याच डिपार्टमेंटची कामं करून बघायला काहीच हरकत नाहीये. बरं. जिथं चान्स भेटेल आपल्याला, जिथं आपली लिंक चांगली लागेल ती मग आपण कंटिन्यू करायची. त्यासाठी आपला 5 वर्षाचा प्लॅन असला पाहिजे आपला तयार. अच्छा अच्छा. मग यासाठी काय करावं लागेल सर? तुम्हाला जर गायडन्स हवा असेल पूर्ण आमच्याकडून टेंडर भरायचा, एस्टिमेशन, बिलिंग, बजेटिंग, तर यासाठी तुम्हाला 500 रुपये भरून बुकिंग करा. तुम्हाला फी बरं. 25,000 आहे. किती सर? सर, आणि- 25,000. 25,000. तर मग हॅलो, हे ऑफलाईन म्हणजे ऑफलाईन गायडन्स भेटेल की ऑनलाईन? ऑफलाईन तुम्हाला सपोर्ट आहे. तुम्ही कुठलीही बॅच कधी परत अटेंड करू शकता. ऑफलाईन मध्ये तुम्हाला 21 दिवसाचं सपोर्ट ट्रेनिंग आहे आणि बाकी ऑनलाईन पूर्ण वर्षभराचं आहे. ठीक आहे. ओके 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 सर, चालेल. थँक्यू. हॅलो सर, हॅलो सर. येस बोला. हा विशाल सर झिरो हॅलो बोला बोला. सर, झिरो इंटरेस्ट मध्ये लोन अवेलेबल असेल का हे? हो, झिरो इंटरेस्ट मध्ये पण भेटू शकेल तुम्हाला लोन. फक्त याच्यात एक अट आहे की तुम्ही एखादं लोन घेतलेलं असलं पाहिजे ना, त्याची एनओसी असली पाहिजे तुमच्याकडे. अच्छा. ठीक आहे. असं जर असेल तर तुम्हाला 9 महिन्यापर्यंत बँक जे आपलं फायनान्स आहे, एज्युकेशन बरोबर आहे, ते तुम्हाला लोन करून देऊ शकतो. आणि इन्स्टॉलमेंट वाईज सर? इन्स्टॉलमेंट वाईज तुम्हाला सांगितलं की तुम्हाला 3 इन्स्टॉलमेंट्स आहेत. या ठिकाणी परत एकदा दाखवतो मी. 499 ची पहिली इन्स्टॉलमेंट आहे तुम्हाला, म्हणजे पहिले बुकिंग आहे 499 ची. 4,500 तुम्हाला बॅचच्या वेळेस भरायचे आहे. तुम्हाला 7 तारखेपर्यंतची मुदत दिली मी तरी याला. इन्स्टॉलमेंट 2 आणि 3 जे आहेत ते तुम्हाला 10,000 असे भरायचे आहे. आणि ओके सर. आपण मला लोन हवं असेल तर तसं पहिलं सांगा, त्याप्रमाणे आपण तशी प्रोसेस पहिली चालू करून घेता येऊ शकते. ठीक आहे. कारण त्या Okay. प्रोसेसमध्ये साधारण एक 4-5 दिवस तर जातात त्याच्यामध्ये. ठीक आहे. ठीक आहे. येस येस बालाजी राऊत, थँक्यू. हॅलो येस विशाल बोला. सर, माझ्याकडे साईड जिल्हा परिषद आणि कामं चालू आहेत. बर बर. मला वैयक्तिक कॉन्ट्रॅक्ट बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये उतरायचं, त्याच्यासाठी मला पूर्ण बिल्डिंगची लाईन आउट, site चालू आहे. बिल्डिंगची लाईन आउट पासून ते फिनिशिंग पर्यंतची लॉक अँड की, प्रायव्हेटची जरी कामं करायचं म्हणला त्याची सुद्धा, किंवा गव्हर्नमेंटची कामं सुद्धा, सगळ्याचं गायडन्स तुम्हाला भेटेल. या ठिकाणी काही प्रोजेक्ट दाखवतो, जसं की आपण या प्रोजेक्ट वेगवेगळे डिस्कस करत असतो. हे आपले फॅकल्टी आहेत. म्हणजे मी स्वतः माझं इंट्रोडक्शन मध्ये म्हटलं सर, मी स्वतः प्रवीण मुंडे. मी तुमचे कॉन्ट्रॅक्ट असेल, ई टेंडरिंग असेल, टेंडरचं वर्किंग कसं करायचं, गव्हर्नमेंट प्रोजेक्टच्या क्वांटिटी काढायचं असेल, हे मी घेतो. मदन खांडेकर सीईओ सर आहेत, ज्यांचा 35 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, जे 2 वर्षापासून आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये ऑपरेशन सांभाळत आहेत. मी फक्त ट्रेनिंगवर फोकस करतो. फी सांगणं वगैरे हा माझा पार्ट राहत नाही, पण कंटेंट सांगतोय म्हणलं फी सांगायला दुसरा असं होत नाही, त्यामुळे मी सांगतोय फी, पण फीचं मी काही जास्त पाहत नाही. कॉर्पोरेट ट्रेनर आहेत ते उज्ज्वल तावडे सर आहेत, जे तुम्हाला मार्केटिंग आणि बाकीच्या बद्दल गायडन्स करणार आहेत. कन्स्ट्रक्शन एक्झिक्युटिव्ह साठी हर्षद पंडित सर आहेत, ज्यांचा 25 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. लाईन आउट पासून ते पूर्ण काम कसं करायचं पूर्ण तुम्हाला सांगतो. साईट विजिट्स आपल्या होत असतात, त्या साईट विजिटला तुम्ही येऊ शकताय. ते 5 दिवसासाठीच्या असतात. तुम्हाला जवळ शक्य आहे वर्षातून 3-4 होतात, जेव्हा शक्य असेल तेव्हा या. त्याचं शेड्यूल ग्रुपवर लावलं जातं प्रत्येक महिन्याचं. त्याप्रमाणे तुम्ही जे अटेंड करणार असाल तर 2 दिवस फक्त अगोदर आम्हाला सांगावं लागतं. येस. सभा मंडप असेल, कंपाऊंड वॉल असेल, टॉयलेट ब्लॉक असेल, सिमेंट कॉन्क्रीटचा रोड असेल किंवा बिट्युमन रोड असेल, याची कामं कशी केली जातात हे गायडन्स करण्यासाठी आपले कॉन्ट्रॅक्टर किंवा आपण हे तुम्हाला पूर्णपणे फोटोच्या मार्फत, चालू असलेल्या साईटच्या मार्फत, व्हिडिओच्या मार्फत हे पूर्ण तुम्हाला ट्रेनिंग देत असतो. साईट व्हिजिट ज्यावेळेस असेल त्यावेळेस तुम्हाला सर, ऍक्च्युअल मध्ये पण सांगितलं जातं कसं आहे. ठीक आहे. येस. सर, मी रोडचे, सभागृहाचे, कंपाऊंडचे पूर्णपणे मी कमीत कमी 20 ते 25 कामं सध्या चालू, म्हणजे पूर्ण झालेले आहेत माझे मार्च एंडिंगला. ओके. हा हा हा. चांगले कॉन्ट्रॅक्टर तुम्ही मला भेटताय. स्वतः थँक्यू सर, पण मला विशेषली बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मध्ये जास्त क्विकली लक्ष द्यायचंय, त्याच्यासाठी मला कोर्स करायचा. नक्की नक्की या. म्हणजे दोन्ही ऑप्शन असले पाहिजे. आम्ही त्यामुळे दोन्ही पण ऑप्शन सांगतोय. बिल्डर कॉन्ट्रॅक्टिंग मध्ये पण यायचं असेल तरी आपल्याला ब्लॉक बिल्टअपवर कामं करावं लागतात, बरोबर.
तिथं आयटम रेट वगैरे जास्त हा चालत नाही. बरोबर बरोबर तिथं सगळं बिल्टअपवर कामं चालतात. तर मग हे बिल्टअपचं कॅल्क्युलेशन आणि आपल्याला बाकीचे सगळे जे फॅक्टर्स आहेत ते समजायला पाहिजे, प्रायव्हेट मधले पण तेही आपण पूर्ण डिटेलमध्ये घेतो. ठीक आहे, तेही पूर्ण डिटेल म्हणजे प्रोजेक्ट बेस्ड ट्रेनिंग भेटेल तुम्हाला. येस. ठीक आहे, आणखी काही तुमचे प्रश्न असतील विचारू शकताय. आपल्याकडे मला वाटतं फक्त 10 मिनिटं राहिलेले आहेत क्लोज करण्यासाठी. आणखी कोणी बुकिंग वगैरे केलं असेल तर सांगून ठेवा. अनुराग, रेरा बद्दलचं नॉलेज असेल का? तर मी गेस्ट सेशन मध्ये त्याच्याबद्दल नक्कीच मी तुम्हाला हे करून देईल, कारण काहींना गाईड गरज पडतेच ती, तर त्याच्याबद्दल हे करून देईल. बालाजीराव तुम्हाला लोन करायचं आहे, ठीक आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट करा, उद्या तुम्हाला फोन येऊन जाईल. तर कसं तुमचं काय काय डॉक्युमेंट्स वगैरे पाहून तुम्हाला ते पण सांगण्यात येईल. ठीक आहे. येस, श्रीकांत मुंडे, थँक्यू. तुम्हाला भेटायचं आहे तर मी आहे आता या आठवड्याभरामध्ये 10 ते 12 तारखेपर्यंत आहे मी पुण्यामध्ये. तोपर्यंत तुम्ही भेटू शकता, नाहीतर परत मग मी 15 ते 20 दिवस परत बाहेरगावी कॅम्पेनसाठी आहे. त्याच्या आतमध्ये भेटू शकता. बॅच आपली उद्यापासून चालू होत आहे, उद्या संध्याकाळपासून. ठीक आहे, 8 ते 9. येस, पेमेंट अजय पवार, तुम्हाला माझा नंबर तुम्ही कोणताही नंबरवर करू शकता या दोन पैकी. एका ह्याच्यावर माझं नाव येईल, एक इन्स्टिट्यूटचं नाव येईल किंवा युनायटेड वी ग्रुप म्हणून येईल, हे जे नाव आहे ते. एका ह्याच्यावर माझ्या बहिणीचं नाव येईल 3-4 जर असेल तर. ठीक आहे. ऑफलाईन पुण्याला साई म्हणतायत. ऑफलाईन पुण्याला 21 दिवस, 21 दिवस एक सलग नसतं. मी परत तेच सांगतो साई 21 दिवस एक सलग नसतं. वर्कशॉप आहे ते. या समजा या आठवड्यामध्ये 2 दिवस आहे, पुढच्या आठवड्यामधले 5 दिवस आहे, नंतर 5 दिवस असेल, तर तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी आहे, कारण सगळ्यांना एकदमच जमतं असंही नाहीये. आम्ही ट्राय करू की नागपूरला एक सलग एक बॅच घ्यायची 21 दिवसाची आणि पुण्यामध्ये एक सलग 21 दिवसाची बॅच घ्यायची. म्हणजे ज्यांना शक्य आहे की एक सलग यायचं तेही याला येऊ शकतात. मला काही जण विचारतात की एक सलग आहे का, मग आम्ही आलो तर म्हणजे एकदा 1 महिनाभरासाठी येऊन जाऊ आम्ही, तेही चालेल. ठीक आहे. येस, राहुल माने, सांगलीमध्ये ऑफिस नाहीये आपलं. ठीक आहे. येस, चालेल. आणखी काही प्रश्न असतील तर विचारू शकताय. बुकिंग करून ठेवा. आज तुम्हाला मी पहिले 10 जण आहेत त्यांच्यासाठी टेंडर पब्लिशिंग, म्हणजे तुम्हाला ग्रामपंचायतचे टेंडर पब्लिश करून देता येतात किंवा तुम्हाला टेंडर डिपार्टमेंटमध्ये लागता येऊ शकतं, ते शिकवणार आहे. टेंडर पब्लिशिंग 7,000 रुपयाचा आणि डीएससी पण तुम्हाला देणार आहे. हा बेनिफिट आहे तुमचा 9,000 रुपयाचा, प्लस मी तुम्हाला 25,000 रुपयामध्ये देतोय, ज्याची फी 30,000 रुपये आहे. प्लस आपले लायसन्ससाठीचे 10,000 कोर्स आहे, त्यांना 35,000 रुपये फी पडणार आहे. यवतमाळमध्ये ऑफिस आहे का? नाही. बारामतीमध्ये ऑफिस नाहीये अजय. ठीक आहे. औरंगाबादमध्ये ऑफिस नाहीये. ट्रेनिंग जे घेत असतो या हॉटेलवर घेत असतो. मी यवतमाळचं हॉटेल सांगू शकतो. बारामतीला नाही घेतलेलं अजूनपर्यंत ट्रेनिंग, यवतमाळला पण घेतलेलं नाही, पण आता सेमिनारला आलो होतो तिकडे. औरंगाबादला मध्ये पण 2-3 महिन्यातून एकदा ट्रेनिंग होत असतं. मागच्या महिन्यामध्ये झालेलं आहे औरंगाबादमध्ये ट्रेनिंग. ते रिगल प्लाझा म्हणून आहे स्टेशन रोडला, त्या ठिकाणी होत असतं औरंगाबाद मधलं ट्रेनिंग. ठीक आहे. ऑफिस मात्र आपलं फक्त पुण्यामध्ये आहे. आता नागपूरला सेटअप करायचं चालू आहे आणि सोलापूरमध्ये ऍडमिशन सेंटर फक्त दिलेलं आहे. ठीक आहे. येस, चालेल. एक 5 मिनिटं फक्त आहेत आपल्याकडे. येस, बोला. सर, पहिल्या 10 मध्ये आलो की नाही कसं कळतील? तुम्ही आहातच ना, म्हणजे तुम्हाला आता इथं काउंट समजतोय तसा तो. येस नाही सर, समजत नाही. येस येस आहात तुम्ही. चॅट बॉक्स मध्ये टाकत आहेत. ओके, अजय पवार यांनी पण पेमेंट केलं, थँक्यू अजय. आता अजय पवार यांनी पेमेंट केलेलं आहे, अनुरागनं केलेलं आहे, बालाजी राऊत यांनी केलेलं आहे, विशाल यांनी केलेलं आहे. ठीक आहे. मी तुम्हाला एक ज्यांनी केलेलं आहे त्यांना मी एक मेसेज पण पाठवणार आहे. फक्त मला तुमचं त्यात नाव, बरं, ज्यांनी स्क्रीनशॉट पाठवलं असेल त्यांनी काय करा की तुमचं नाव, तुमचा कॉन्टॅक्ट फोन नंबर जर वेगळा असेल तर तो द्या, कारण व्हॉट्सअपचा वेगळा, कॉलिंगचा वेगळा असा असू शकतो. तर तुमचं नाव, तुमचा फोन नंबर, तुमची सिटी, शहर तुमचं कुठले आहात तुम्ही ते, आणि तुमचं क्वालिफिकेशन लिहा, म्हणजे सिव्हिल इंजिनियर आहात का नॉन सिव्हिल आहात, एवढं फक्त मला चॅट बॉक्स मध्येच पाठवून द्या.
ठीक आहे, चालेल. येस, ओके साई, थँक्यू. पेमेंट केलं तुम्ही पण. रोहन, येस, ओरिजिनल डॉक्युमेंट गरजेचे आहेत कारण बोर्डाचं आहे. बोर्डाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी पाठवावं लागतं. ठीक आहे, येस. तर तुम्ही ज्यांनी पेमेंट केलेलं आहे त्यांनी काय करा, तुमचं नाव, तुमचा फोन नंबर, तुमचं शहर आणि तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन तेवढं मेन्शन करा. कारण एज्युकेशन वरनं मला समजून येईल की तुमचं तुम्हाला लायसन्स हवं आहे का नाही, म्हणजे ते 10,000 रुपयाचं तुम्ही ते ऍडिशनल करणार आहात का नाही ते. कारण सिव्हिल इंजिनियरला असू देत किंवा कन्स्ट्रक्शन सुपरवायझर ज्यांचं झालेलं असू देत, लायसन्स साठी सपोर्ट आपण 25,000 मध्ये इन्क्लूड आहे आपल्या. ठीक आहे, येस येस, चालेल. अजय पवार, थोड्या वेळानं करा किंवा मग सकाळी करा, काय हरकत नाही. ओके, बालाजीराव मला व्हॉट्सअपवर पाठवा. हा, तुम्ही ज्याच्यावर मला स्क्रीनशॉट पाठवला असेल त्याच्यावर पाठवा. ठीक आहे, येस. स्क्रीनशॉट पाठवला असेल त्याच्यावर तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल पाठवा. डायरेक्टली या ठिकाणी नका पाठवू. हिंगोलीचे आहात, हिंगोलीचे 3-4 जण आहेत बरं का बालाजी. ठीक आहे. समद म्हणून पण आहे हिंगोलीचा. भेट होऊन जाईल तुमचे. चांगले मिळून काम करा. चालेल, नक्कीच. म्हणजे मला जोडीला पण आबोबेलो टाकायला पण मदत. हो. येस, ठीक आहे. ओके सर, चलो, गुड नाईट. ठीक आहे, कोणी असेल तर 5 मिनिटं आहेत आणखी सुद्धा करू शकतात. विचारू शकता, नाही तर थांबता येईल. आपले सोशल मीडियावर तुम्हाला माहिती घ्यायची असेल 2015 पासूनची माहिती तुम्ही युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम वरून घेऊ शकताय. तुम्हाला डेमो लेक्चर्स वगैरे पाहायचे असतील तर आपल्या युट्यूब चॅनलला पण डेमो लेक्चर्स अवेलेबल आहेत. जुने सर्च करा तुम्ही, सिव्हिल इंजिनिअरिंग IIT या नावानं आहे, त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तुम्हाला एक पुस्तक पण या ठिकाणी मिळणार आहे ई-टेंडरिंग वरचं. प्लस त्याबरोबर काही नोट्स पण असणार आहेत आपल्या. त्या नोट्सही तुम्हाला भेटतील, प्रिंटेड स्वरूपात भेटतील किंवा पीडीएफ तुम्हाला असेल तर मेलवर पीडीएफ पाठवून देण्यात येईल. बुक मात्र हे तुम्हाला ऑफलाईन मध्येच भेटणार आहे. ठीक आहे, आणि ज्यांना लायसन्स एक्झाम द्यायचे आहे त्यांच्यासाठी सेपरेट आणखी बुक आहे. ते बुक आपण 3 बुक्स आहेत, ते बुक पण तुम्हाला देणार आहोत. ठीक आहे, येस. तर असं हे पूर्ण आहे. आमच्या सगळ्यांची ओळख पण तुम्हाला मी करून दिली. आपल्या इन्स्टिट्यूटचा ऍड्रेस नसेल तर या ठिकाणी तुम्ही इन्स्टिट्यूटचा ऍड्रेस घेऊ शकताय. 3rd फ्लोअर केतकीला आहे, केतकी प्रिमायसेसला. अलका टॉकीज चौक म्हणजे डेक्कन लकडी पूल वगैरे माहित असेल तर त्या ठिकाणी आहे. माझा नंबर पण मी या ठिकाणी दिलेला आहे आणि अतुल सर नागपूरचे आहेत, त्यांचाही नंबर दिलेला आहे. तर मेजरली मला कॉन्टॅक्ट करा किंवा ऑफिस मधल्या आमच्या दुसऱ्या कोणालाही कॉन्टॅक्ट करू शकता. अतुल सरांना अजून सेटअप चालू आहे त्यामुळे त्यांना तेवढी आयडिया नसेल, पण तुम्ही भेटायचं असलं तर भेटू शकता त्यांना, ते मला कॉन्टॅक्ट करतील तसं. चालेल, 1-2-3 मिनिटं राहिलेले आहेत. कोणाला काही असेल शंका विचारू शकताय. नाहीतर ऑफर मी आजची क्लोज करतोय. तुम्हाला बेनिफिट आहेत ते 5,000 रुपयाचे डिस्काउंटचे बेनिफिट आणि 9,000 रुपये, 7,000 रुपयाचा पब्लिशिंगचा कोर्स, 2,000 रुपयाचे DSC असं 9,000 रुपयाचा बेनिफिट भेटणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला 7-8 जण झाले आहेत, अजूनही तुम्ही ते बेनिफिट घेऊ शकताय. येस, ठीक आहे, चालेल. कुणाचं काय प्रश्न आहेत? नाहीयेत, ठीक आहे. मग थांबूयात आपण या ठिकाणी. मी 40 म्हणलो तर 40 झालेले आहेत. आणखी 2 मिनिटं आहेत, पण तुम्ही असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. पण आता मी सेशन क्लोज करतोय, हे आपण डिक्लेअर करतोय या ठिकाणी. ठीक आहे, येस, ठीक आहे. थँक्यू, गुड नाईट.